ज्यावेळेस सोमरस पितो, सोमरस म्हणजे मद्यपान, तर त्यावेळेस असा सत्संग जे तो उन्हात असला, पावसात असला, थंडीत असला, काय फरक पडतो का त्याला? सर्वसाधारण पण बघितला आजच्या तुम्ही सोमवारच्या वेळेला तिकडे गावाच्या बाहेर जाताना सत्संग उन्हात जरी असला तरी त्याला काही फरक पडत नाही, किंवा सत्संग किती जरी थंडी असली तरी सुद्धा काही फरक पडत नाही. का? कारण का तो मदधुंद झालेला असतो. तद्वत सद्गुरू काय करतो की ब्रह्मरसाचा प्याला दिल्यानंतर मग दुःखाचाही सत्संग असर व्हायला नाही पाहिजे, सुखाचाही असर व्हायला नाही पाहिजे, किंवा सत्संग कोण आपल्याला टोचून बोलत तरी त्याचा असर व्हायला नाही पाहिजे, किंवा कोण प्रशंसा केली तरी त्याचा असर व्हायला नाही पाहिजे. जर असर होत असेल तर मग मात्र सत्संग अजून आम्ही मदधुंद झालेला आहे असं व्हायला काय हरकत नाही. आणि म्हणून की खऱ्या अर्थाने सत्संग हा मदधुंद सत्संग ब्रह्मरस घेऊन तुम्ही आम्ही जीवनाचा सत्संग सोनं करून घ्यायचं. तर जसं निवेदन दिलेलं आहे महात्मा अरुण शिंदेजी विचारातून सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करते. त्यानंतर गजानन गायकवाडजी ते सुद्धा विचारातूनच सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त करते. हेमानी बोला सत्संगती मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगती सुंदर असं गीत आता माताजी म्हटलं सत्संगती दास आता काही कारणात तुम्ही गेले गेला होता सत्संगती. युगायोगाने सत्संगती असा एक चमत्कार घडला म्हणायला हरकत नाही. एक सत्संगती बरेच दिवसातून बसमधून प्रवास करायचा मोका परत झाला आणि एक आदमी आपल्या गायकवाड महाराजांच्या वयाच्या असतील दोघं मित्र त्या बसमध्ये बसलेले होते. दास त्यांच्या पुढे बसलेला होता सत्संग. ते पेपरवाला एक पेपर विकणारा एक माणूस सारखा फिरत होता, पेपर घ्या म्हणून सत्संगती. पण सत्संगती एसटी चालू होईपर्यंत सत्संगती एका त्यांच्या मित्राने तो पेपर घेतला नाही. ज्या एसटी चालू झाली सत्संगती त्या सत्संगतीचे पटकन पैसे काढला आणि तो पेपरवाल्याला दिला. पेपर घेतल्यानंतर तो हसायला लागला सत्संगती. कारण हसायला लागल्यानंतर तो जवळचा मित्र म्हणतो तू बाबा का हसायला लागलायस? तर मी त्याला 5चा 1 ठोकळा दिला आणि 1 रुपयाचा 12 ठोकळा दिला, म्हणजे 1 रुपया चालणार नाही म्हणून तो दिला. बरं म्हटलं मग वाच आता पेपर. पण सत्संगती आणखीन थोडा वेळ गेल्यानंतर तो आणि परत मोठमोठ्यानं हसायला लागला. सत्संगती परत तो मित्र म्हणायला लागला की बाबा आता का हसायला लागला? त्या मित्रानं ज्या पेपरवाल्याला फसवलं होतं तो मित्र म्हणायला लागला मी 1 रुपया खोटा दिला 100%, पण तो माझ्यापेक्षा चतुर्बुद्धीचा निघाला. कालचा पेपर आज दिला सत्संगती. तसं आपली कर्माची दशा चालू आहे सत्संगती. माताजी आपल्यासाठी अहोरात्र काम करतात, अहोरात्र. त्या वेळ नाही काळ नाही सत्संगती, पण सत्संगती आपण ब्रह्मज्ञान घेतले सत्संगती आणि त्या ब्रह्मज्ञानाच्या जीवावरती सत्संगती आपण आपली ही नौका पार करावीशी असं वाटतं. कारण सत्संगती स्टेजवर विराजमान असलेले आपले आदरणीय आपले गायकवाड महाराज सत्संगती त्यांच्याच मुखातून सत्संगती आपण अमृतुल्य ऐकूया. सत्संगती बरेच दिवसातून सत्संगती त्यांचं दर्शन घडते सत्संगती आणि आपण त्या अर्धा तासात सत्संगती आपण हाताची वंजोळ करून सत्संगती आपलं ते अमृतुल्य आपल्या बरोबर न्यावं असं वाटतंय. कारण सत्संगती वेळोवेळी आपल्याला कोण ना कोण तर जागे करण्याचा प्रयत्न करत असतो. सत्संगती ही आपली वेळ आहे जागे होण्याची आणि ते जागू होऊन आपला परलोक सुखी करूया. सत्संगती बोला प्रेमाने बोला. सत्संगती प्रेमाने बोला. सत्संगती मक्कारी बेईमानी चापलुसी ही सत्संगती भक्तीमध्ये असणारी बाधक गोष्टी आहेत.
आणि भक्तीला निखार जर का पाहिजे असेल तर इमानदारी हाच सत्संगीतेचा सगळ्यात महत्त्वाचा अलंकार आहे. त्याच्याशिवाय भक्ती निखारली जाऊ शकत नाही. हाच महात्मांचा सांगण्याचा उद्देश होता. तर जसं निघलं आहे महात्मा गायकवाडजी विचारातून सद्गुरूंची सुरुवात प्राप्त करतील. त्यानंतर श्रावणी पेटी, श्रावणी हरगी पेटी सुंदर अशा गीतासाठी मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोला. आज तुमचं आमचं परभाग्य आहे, संगत करण्याचा मौका प्राप्त होतोय. सगळ्यांनीच महाराज संगत करायचा प्रयत्न सगळा केलेला असतोय. आपण म्हणतोय पावसाच्या पुढे धन आलेला असतोय. तसं मगाच्या धरण पावसाचं लई मोठं वातावरण निर्माण झालेलं होतं. माणसाची इच्छा होत नाही महाराज. जे काही लोक महाराज संकटाकाळी संगत करते त्याचा तो एक वेगळाच आनंद असतो. दोघं नवर बायको होते, गरीब होते एकदम महाराज. संगत करायची, रोज संगत करायची, चालत करायची महाराज. जाताना एक बंगला लागत होता त्याला स्नेह. दास म्हणायचा बघ की ग एवढे मोठा बंगला आहे, बंगल्या पुढे इंडिका गाड्या आहे की देवाचं नाव सुद्धा कधी घेत नाही ते म्हणणार. परमेश्वर कसा आहे बघ की म्हणणार. असं ते म्हणाले काय आपल्या नशिबाला संगत आहे म्हणताना आपण चालत संगत करत जातोय म्हणाले महाराज. कशाला काळजी करायची दुसऱ्याची. गेली संगत बिंगत केली, सगळं काय झालं, परत आले. हा विचारच आहे त्याच्या मनामध्ये सारखा महाराज. परमेश्वरापाशी किती न्याय, परमेश्वरापाशी किती न्याय, सारखं तो असंच म्हणा. संध्याकाळी झोपल्यानंतर महाराज त्याला स्वप्न पडलं. त्याचा मोठा लाट बंगला, इंडिका गाडी, सोनं नाणं, मालकीन पैठणी नेसलेली आहे आणि गाडीत जाऊन म्हणलेला आहे उठलीस का, आवर सगळं, चारी धाम फिरायला जायचं आहे. सगळा खेळ स्वप्नात आहे असं म्हणाल्यानंतर परत म्हणतोय आवरलीस का, ये खाली, पटशिरी गाडीत बस. धनसंपत्ती सगळी घेतलीस का म्हटला, बा चारी धाम फिरायचं आहे आपल्याला. पैठणी निसून आले, मागं बसायला आली गाडीत. अगं मागं कशाला बसतेस, पुढं बस. मालकीन पुढं बसले महाराज. ह्याची गाडी चालली 60, 70, 80 स्पीडने गाडी चालली. दोघं बोलत बोलत सगळं रंगझोप चालू झाला महाराज. 80 स्पीडला गाडी झाल्यावर गाडी जाऊन वडाच्या झाडाला धडकली. धाड अशी गाडी धडकल्यावर हडपडून जागा झाला महाराज. तर इकडं गोधडी फटलेली होती. ब्रेक मारतोय, कलश दाबतोय, काय करतोय, साऱ्या काय गोष्टी करायला लागल्या महाराज. पण उठून बघतोय तर बायको म्हणाली अहो असं काय झालंय, असं काय झालं. काय नाही म्हटलं तुला सकाळी सांगतो. लय मोठा श्रीमंत झालतो म्हटलं मी. 2 मजली गाडी बिडी, बंगला बिंगला सगळं काय होतं म्हटलं माझ्याकडं. रात्रीत ब्रेक दाब, कलश दाब करत गाडी सुसाट सुटली म्हटला, जाऊन झाडाला तटली म्हटला. तेव्हा मी जागा झालोय म्हटलं. ही आमची तुमची चिंता आहे. काय करायचं. ज्या अवतारा संकटमध्ये आपण जर आलो, जितकी महाराज पाऊस असू दे काय असू दे, त्या अवतारा करतो नाही. त्या अवतारा गुरु धावून होते. माताजी किसी को कुछ नहीं मिलता तुम्हारे हरदास के बिना, ये खुदा भी कुछ नहीं देता तुम्हारे रजा के बिना. सात संगत प्रेमाने बोला. सात संगत जसं निवेदन दिलं आहे श्रावणी जी सुंदर अशा गीतातून सद्गुरूंची श्लोक प्राप्त होतील. त्यानंतर सचिन शिंदे महात्माजी. सत्संगाची प्रेमाने बोला. जी सचिन शिंदेजी आपल्याला विचारायला समजवते. प्रेमाने बोला. जी त्यानंतर पुढे
आदरणीय सत्संगीची मोठ्या प्रेमाने बोला. सत्संगीची खरोखर तुमचं आमचं परम भाग्य आहे की सत्संगीची या कलियुगामध्ये ही सत्संग लाभली, ही गुरुचं सानिध्य लाभलं. सत्संगीची म्हणलेलं आहे की गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं. प्रेमाने बोला. सगळेजण आलाय ना प्रेशून चांगलं सत्संग मध्ये बसल्यावर कसं बसायला पाहिजे म्हणून. सत्संगीची गुरु आणि शिष्याचं नातं कसं असावं. सत्संगीची मच्छिंद्रनाथांचे सत्संगीचे शिष्य होते गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ सत्संगीचे बसलेले होते आणि सत्संगीची गुरुना आज्ञा दिली की गोरक्षनाथाला सत्संगीचे शिष्याला म्हणतायत की मला भूक लागलेली आहे, काहीतरी भिक्षा मागून आण, मला भूक कंट्रोल होत नाहीये आणि मला आता जेवायचं आहे. सत्संगीची भिक्षा मागण्यासाठी सत्संगीचे त्यांचा जो शिष्य होता गोरक्षनाथ निघून गेले. एका गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर सत्संगीचे घर होतं, त्या घराजवळ जाऊन उभे राहिले आणि घराजवळ उभे राहून सत्संगीचे म्हणतायत की भिक्षा काय असेल तर मला द्या. सत्संगीत त्या माऊलीच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता. त्या माऊलीनं काय केलं होतं की विशिष्ट पदार्थाचे सगळे पदार्थ बनवलेले होते आणि सत्संगीचे पदार्थातलं थोडं सत्संगीत त्या शिष्याच्या झोळीमध्ये टाकलं. सत्संगीचे आता झोळीमध्ये टाकल्यानंतर सत्संगीची गोरक्षनाथ ती सगळी सत्संगी प्रसाद घेऊन आपल्या गुरुकडे आले आणि गुरुला सत्संगी त्यांनी प्रसाद अर्पण केली आणि सत्संगीची गुरुनं सगळं सत्संगी प्रसादी खाल्ली आणि सत्संगी त्या प्रसादीमधला एक जो पदार्थ होता त्या गुरुला इतका आवडला सत्संगीची की गुरु म्हणले की गोरक्षनाथ ही जो तू प्रसादी मागून आणलेले सगळे चांगले म्हणले, ह्या प्रसादीमध्ये वड्या ज्या आहेत ना त्या लय भारी होत्या म्हणजे प्रेमाने बोलू. सत्संगीची वड्या इतक्या आवडल्या म्हटले की मला या वड्या आणखीन खाव्याशा वाटतात, तू परत जा म्हटले आणि थोड्या वड्या घेऊन ये जा. आता सत्संगीची गुरुला काय कमी असते का प्रेमाने बोलू. गुरु सत्संगी 3 लोकांचा मालक आहे आणि सत्संगीची या सगळ्या भौतिक सुखाच्या सत्संगी पर्याय, पण सत्संगीची शिष्याची परीक्षा घेण्यासाठी काय करतो गुरु लीला असतो आणि सत्संगीची गुरुनं सत्संगीची शिष्याची सत्संगीची परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. सत्संगी म्हटले की ह्या मला वड्या खूप आवडलेल्या आहेत, परत जा म्हटले आणि थोड्या वड्या मागून आण. परत सत्संगीची गोरक्षनाथ शिष्य जो होता तो सत्संगीची त्या माऊलीकडे गेला आणि परत म्हणतोय की माझ्या गुरुला तुम्ही दिलेल्या वड्या इतक्या आवडलेल्या आहेत, थोडं तरी काहीतरी करा, पण थोड्या वड्या आणखी मला द्या. सत्संगीची तिथं गेल्यानंतर त्या माऊलीनं सत्संगी लगेच म्हटले अरे बाबा म्हटले मगाशी तुला एवढं दिलंय सगळं, आता हे सगळं करण्यासाठी म्हटले काय त्याला थोडं लागते काय म्हटले, याला तेल लागतंय मीठ लागतंय सगळं लागतंय करायला, तुला मगाशी दिलंय आता कुठलं काय देऊ, जा म्हटले तू परत. सत्संगीचे शिष्य नाही सत्संगी हल्ला तिथून म्हटला की माझ्या गुरुची इच्छा झालेली आहे, तुम्ही मला अजून काय पाहिजे ते बोला, मी सगळं ऐकून घ्यायला तयार आहे, पण मला वड्या तेवढ्या द्या. सत्संगीची परत सत्संगी त्या माऊली म्हटली, सत्संगी माऊली त्या गुरु शिष्याला म्हणते बघ म्हणले मी तुला वड्या द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे म्हणली, मी तुला वड्या देतो घेऊन जा, पण त्या वड्याच्या बदलात तुझा मला एक डोळा पाहिजे. काय म्हणली सत्संगीची, वड्याच्या बदलात मला तुझा एक डोळा पाहिजे. शिष्यानं सत्संगीची एक क्षणाचा विचार केला नाही, डोळ्यामध्ये बोट घातलं, बुबुळ बाहेर काढलं आणि त्या माऊलीच्या हातात दिलं. आता त्या माऊलीच्या हातात दिल्यानंतर सत्संगी माऊली जी होती थरथर कापू लागली आणि सत्संगी त्या शिष्याला म्हणते अरे मला असं वाटलं की तू गुरुच्या नावावरती तुला वड्या खायच्या म्हणून तू परत आलेला आहे, मला तुझा गुरुविषयी असणारा समर्पण भाव मला माहित नव्हता, गुरुविषयी असणारा तुझं प्रेम मला माहित नव्हतं. सत्संगी माऊली आत गेली, जे वड्या सत्संगी तळून ठेवल्या होत्या त्या सगळ्या जशा तशा आणल्या आणि त्या शिष्याच्या हातात दिल्या. सत्संगी म्हणते की हे डोळ्यात तुझं आहे ते हे बुबुळ घेऊन मी काय करू, हे पण घेऊन जाऊन मी सांगितलं. सत्संगी दरवाजा बंद केला आणि ती सत्संगीची माऊली आत थरथर कापत बसलेली होती. सत्संगीचे शिष्य आपला तो होता, तो डोळ्याला सत्संगी हात लावला, एका हातामध्ये वड्या घेतल्या आणि गुरु जवळ जाऊन सत्संगी उभा राहिला आणि गुरुला म्हणतोय की तुम्हाला ज्या वड्या आवडल्या होत्या ना त्या मी सगळ्या वड्या घेऊन आलोय, ह्या तुम्ही आता काय करा तुम्ही खाऊन घ्या. सत्संगीची गुरु ऐकला नाही असतोय, गुरुला सगळं माहित असतंय, पण फक्त लीला करतोय सत्संगीची. गुरुनं ओळखलं की गुरु सत्संगीच्या शिष्याला म्हणतोय तुझ्या डोळ्यावरचा जो हात आहे ना तो काढ म्हटले बाजूला. सत्संगीची गुरुला सत्संगी शिष्य गुरुला म्हणतोय की नाही म्हटलं मी काढणार नाहीये, तुम्ही पहिला वड्या खाऊन घ्या, तुम्हाला हे वड्या इतक्या आवडल्या की त्यासाठी मी पहिल्यांदा तुम्ही वड्या खाल्ल्या तर मग वड्याचा हात काढतो. सत्संगीची गुरु म्हटले नाही, पहिल्यांदा डोळ्याचा हात काढ, काय झालं ते मला सगळं सांग आणि मग मी वड्या खाणार. सत्संगीची त्या शिष्यानं सांगितलं की म्हटला की तुम्हाला ज्या वड्या आवडल्या होत्या त्या वड्या आणण्यासाठी गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर त्या माऊलीने ह्या वड्याच्या बदल्यात काय झालं माझा डोळा मागितला. डोळाच मागितला म्हणले जर तुमच्यासाठी जर त्या माऊलीने माझा प्राण जर मागितला असता ना तरी देखील मी अर्पण केला असता. सत्संगीची गुरु शिष्याचं नातं कसं असावं बघा. सांगण्याचा भाव हाच आहे की या धर्तीवरती असे संत महात्मे येऊन गेले, असे गुरु शिष्य झाले की सत्संगीचे आज त्यांची उदाहरणं देताना देखील डोळ्यात पाणी येतं सत्संगी. मग आपली भक्ती कुठपर्यंत चाललेली आहे आपण बघूया. सत्संगी आपला गुरु सत्संगी कमी नाहीये, 3 लोकांचा मालक आहे. सत्संगी दास नेहमी सांगतो की हाक मारिता येईल धावून छनात भक्तासाठी आणि काळ तयाचा दास होई सद्गुरु ज्याच्या पाठीशी. ज्याच्या पाठीशी सत्संगी हा सद्गुरू आहे ना त्याच्या केसाला धक्का लागत नाही. पण जसा सत्संगी मच्छिंद्रनाथाचा शिष्य सत्संगी गोरक्षनाथ होता तसा भाव सत्संगी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यावेळेला सत्संगी हा गुरु आपल्या प्रत्येक कार्यात सत्संगी धावून येतो.
म्हणून साधसंगती ह्या गुरुला कधी कमी समजू नका. हा 3 लोकांचा मालक आहे. साधसंगती गुरुला म्हटलेला आहे की गुरु हा सौख्याचा डोंगुरु, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु मीन देव तुझ्या त्रिलोकी नाही. 3 लोकांमध्ये ज्याचं सामर्थ्य आहे, 3 लोकांमध्ये ज्याची सत्ता आहे, असा हा सद्गुरू आहे. आपण साधसंगती कधीच कमी समजायचं नाही. 3 लोकांच्या मालकाच्या साधसंगती चरणावरती आपण आहोत. मग साधसंगती सत्संगला येताना 7 ते 9 ही 2 वेळ तास साधसंगती आपल्याला काम मिळत नाहीये. आपण साधसंगती 2 तासाची वेळ करायची, त्या गुरुच्या चरणावरती साधसंगती येऊन नतमस्तक व्हायचं आणि आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. साधसंगती वेळ साधसंगती होत चाललेली आहे, त्यामुळे आता दास अजून काय बोलणार नाही साधसंगती. पण गुरु आणि शिष्याचं नातं जसं साधसंगती गोरखनाथ आणि मच्छिंद्रनाथाचं होतं, तसंच साधसंगती आपला तेवढा भाव जरी नाही साधसंगती आपला झाला, पण तसा भाव आपण ठेवूया आणि या गुरुच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपण आपल्या जीवनाचा साधसंगती कल्याण करून घेऊया. एक साधसंगती म्हणलेला गीत आहे बघा, की जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी कोणी होतो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले जगी करण्यात दुःख नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. इथं आल्यानंतर ना साधसंगतीची बाकीचं काय बसायचं नाही. आपण या सद्गुरूच्या चरणावरती आपण किती भाव ठेवून इथं साधसंगती सेवा करतोय, या गुरुच्या चरणावरती कसं नतमस्तक होतोय, हे साधसंगती भाव ठेवूया आणि आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊया. प्रेमाने बोलू. साधसंगती प्रेमाने बोला. साधसंग निवेदन पुढे दिलं होतं. कळतो तुकाराम आटपाटकर महात्माजी सुंदर अशा अभंगात्वा गीतातून सद्गुरूंचे शरण प्राप्त करतील. तदनंतर वेळ घेतून आलेले महात्मा चंदजी सुंदर अशा विचारातून सद्गुरूंचे शरण प्राप्त करतील. मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, अवगुण आपले अंतरी दिसती, अवगुण आपले अंतरी दिसती, अवगुण आपले अंतरी दिसती, करी चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. सरळ स्वभावे मृदु भाषाही वापर मोलाची, सरळ स्वभावे मृदु भाषाही वापर मोलाची, सर्वाशी संमती राहानी श्रद्धा संतांची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, अवगुण आपले अंतरी दिसती, करी चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. हात वळो उपकार कराया, पाऊल तीर्थासी, हात वळो उपकार
निर्घाती हृदय कराया सहन संकटे तरीच कीर्ती साची करुण को निंदा कोणाची करुण को निंदा कोणाची करुण को निंदा कोणाची अवगुण आपुले अंतरी दिसती करी चिंता त्याची करुण को निंदा कोणाची करुण को निंदा कोणाची करुण को निंदा कोणाची ज्ञानामृत पाजले आवधरी त्याची ज्ञानामृत पाजले आवधरी त्याची तुकड्या दास म्हणे रे साधक जा प्रभू स्वरूपाची करुण को निंदा कोणाची करुण को निंदा कोणाची करुण को निंदा कोणाची अवगुण आपुले अंतरी दिसती करी चिंता त्याची करुण को निंदा कोणाची करुण को निंदा कोणाची करुण को निंदा कोणाची मोठ्या प्रेमाने बोला धन्यवाद जी. सत्संगाची जसं निवेदन दिलेलं आहे महात्मा चंदजी ईश्वरातून सद्गुरूची ईश्वरात प्राप्त करतील. त्यानंतर गरजेतून आलेले आहेत महात्मा दया गायकवाडजी, ते सुद्धा विचारातून सद्गुरूच्या ईश्वरात प्राप्त करतील. प्रेमाने बोला धन्यवाद जी. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला धन्यवाद जी. सत्संगाची आज आपलं परम भाग्य आहे की बेळगावून प्रचारक महात्मा आपल्याला सेवा देण्यासाठी आलेले आहेत. खरोखरच आज म्हटलं जातं की संत येती घरा दोषी दिवाळी दसरा. आपल्याला ही दिवाळी दर आठवड्याला करण्याची संधी सद्गुरू माताजींनी करून दिलेली आहे. पण आपण दिवाळी करायची कशी, दिवाळी करायची असेल तर तो भाव आता मगापासून तेच विचार येत आहे की भाव निंदा असेल किंवा भाव जो ठेवायचा आहे, जो विश्वास ठेवायचा आहे तो कितपत ठेवला पाहिजे आणि त्याप्रती आपण जर राहिलो तर आपल्याला त्या पद्धतीचं फळ देखील मिळणार आहे. त्यास एक छोटासा दृष्टांत सांगेल. दृष्टांत म्हणता येणार नाही पण एक छोटेसं उदाहरण आहे. 3 मित्र असतात, तिघांची मैत्री असते घनिष्ठ. ज्ञान, धन आणि विश्वास असे 3 जण असतात. तिघांच्यामध्ये भांडण होतं आणि एक दिवस तिघही एकमेकांच्या पासून दूर जायला निघतात आणि जात असताना एकमेकांना विचारतात की आता आपण इथून दूर तरी चाललोय पण भेटणार कधी किंवा भेटणार कुठं. त्यावेळेस ज्ञान म्हणतं की इथून पुढे मी तुम्हाला शाळेमध्ये किंवा शिक्षण संस्थामध्ये भेटेन. धन म्हणतं की मी तुम्हाला श्रीमंत व्यक्तीकडे भेटेन. पण विश्वास रडत बसलेला असतो. दोघेही त्याच्याकडे जातात आणि विचारतात तू का रडतोयस. त्यावेळेला विश्वास म्हणतोय की तुम्ही दोघेही मिळशीला पण मी एकदा गेलो की मिळणार नाही. कारण विश्वास अशी गोष्ट आहे की जर आपण श्रद्धेनं आणि ती जर इच्छा प्राप्तीतून जर आपण विश्वास ठेवला तिथं आल्यानंतर आपण सत्संगमध्ये बसतो. बऱ्याच वेळा विचारामधून येऊन जातं बघा की सत्संगमध्ये बसतो तरी देखील आपल्या मनामध्ये नाना तऱ्हेचे विचार असतात. ते विचार नको आहे. तिथं आल्यानंतर 2 तासाची सत्संग म्हटलं की 2 तासाच्या सत्संगमध्ये जितकं आपल्याला भरून नेता येईल तितकं आपण भरून नेणं गरजेचं आहे. कारण हे जीवन जे आहे हे स्पर्धेचं जीवन आहे आणि स्पर्धेच्या जीवनामध्ये अध्यात्माची सोबत ही पाहिजेच पाहिजे. आणि आपल्याला आपलं नशीब इतकं चांगलं आहे, आपण इतकं भाग्यवंत आहोत की आपल्याला सत्संग करण्याचा मौका प्राप्त होतोय. आठवड्यातून कमीत कमी 2 तास आपल्याला
आपल्या झालेल्या 8 दिवसाच्या ज्या काही चुका असतील त्या चुकावरती पांघरून घालण्याचं जे काही औषध असेल ते म्हणजे सत्संग आहे. आणि सत्संगमध्ये आल्यानंतर आपल्याला त्या सगळ्या गोष्टीवरती 100% आपलं औषध मिळतं, पण तो भाव आणि तो विश्वास इथं असणं गरजेचं आहे. सद्गुरूच्या चरणावरती मी दास बऱ्याच वेळेला सांगतो बघा, सद्गुरूच्या चरणावरती आल्यानंतर आपल्याला इच्छा मागाव्या लागत नाही, इच्छा फक्त मनामध्ये ठेवाव्या लागतात. आणि त्या मनामध्ये ठेवल्या इच्छा फक्त चरणावरती मस्तक ठेवलं की त्या इच्छा ऑटोमॅटिक सद्गुरू आपल्या पूर्ण करत असतात. तो तितका भाव आपला असला पाहिजे. मनाचे महाराज सांगून गेले की गुरु शिष्याचं नातं कसं असावं लागतं. गुरु शिष्याची नाती जर सांगायची झाली तर अशी बरीच आहेत जे अगदी डोळ्यातून पाणी आणणारी अशी नाती आहे. जसं एकलव्य द्रोणाचार्याचं नातं आहे, जन्मेचं आणि विठ्ठलाचं नातं आहे. अशी बरीच नाती आहेत ज्यांच्यामध्ये त्यांना कितपत कशा पद्धतीनं त्यांना जीवन जगावं लागलं, कशा पद्धतीने आपल्या जीवनाचा त्याग करावा लागला, इतका तरी आपल्याला भाव नको. इथं आपल्याला अगदी साध्या साध्या गोष्टी, ब्रह्मज्ञान आपल्याला अगदी कुठं 14 वर्ष तप करायला सांगितलं नाही, 7 वर्ष तप करायला सांगितलं, अवघ्या 20 मिनिटामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. ते गुरुनं आपल्याला भरभरून दिलेलं आहे. फक्त आपली घेण्याची सुद्धा त्या पद्धतीची जाणीव पाहिजे, घेण्याची त्या पद्धतीची भाव पाहिजे, त्या इच्छा पाहिजे. त्या जाता सांगेल कारण जगणं हे जे आहे, जीवन जे आहे स्पर्धेचंच आहे. त्या सांगेल की जगण्याच्या स्पर्धेमध्ये आपल्याला हेच शिकायचं असतं, जगण्याच्या स्पर्धेमध्ये आपल्याला हेच शिकायचं असतं. जिंकला तर आवडता आलं पाहिजे आणि हरला तर सावरता आलं पाहिजे. जास्त शब्दांचा आधार न घेता इथंच आपल्या वाणीला पूर्ण विराम देतोय. प्रेमाने बोला. सत्संगाची जसं निवेदन दिलं आहे महात्मा गायकवाडजी, कृपागत, त्यानंतर झुरेबेनजी संगीत असते. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. खरोखरच परम असं भाग्य आहे की तुम्हा महान संतांचं दर्शन घेण्याचा योग प्राप्त झाला. सद्गुरूजी शहेंशाच्या अवतारवाणीमध्ये म्हणतात की राम नाम जप करीत होतो, राम नामीला सद्गुरुने. सत्संगजी आजपर्यंत राम राम देवाचं नाव तर घेत होतो, पण देव कुठे आहे हेच माहित नव्हतं. सत्संगजी इथं आल्यानंतर ब्रह्मज्ञान घेतलं आणि ब्रह्मज्ञानाच्या रूपाने सत्संगजी देव कुठे आहे, देव कोण आहे, देव काय आहे हे समजलं. सत्संगजी देव अंगसंग आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, देव चराचरामध्ये भरलाय, कणाकणात आहे, घटाघटात आहे. देव नाही अशी कुठली जागाच नाही. सत्संगजी जसं की ते गीत पण आहे की चराचरामध्ये भरलं आत आणि हे बाहेर, जगाच्या वेगळं असं माझं हे माहेर. सत्संगजी देव नाही अशी जागाच नाही. सत्संगजी आपण बघतो की सत्संगजी आपल्याला माहित आहे देव सगळीकडे आहे, पण सत्संगजी जे संसारिक लोक आहेत ते फक्त देवाला मंदिरामधल्या 4 भिंतीच्या आत असणारी जी मूर्ती आहे ना त्या मूर्तीमध्येच त्या देवाला बघतात. सत्संगजी त्या दगडरूपी मूर्तीमध्येच देवाला बघतात. पण सत्संगजी या ज्ञानाच्या कृपेने सत्संगजी आपल्याला समजले की देव फक्त त्या मूर्तीमध्ये नाही तर सत्संगजी सगळीकडे देव आहे. देव भरून उरलाय. सत्संगजी त्या देवाला जाणून घेऊया, त्याला मानूया, त्याच्याशी एक होऊया. सत्संगजी देवाला जाणणं म्हणजे सत्संगजी त्याची फक्त माहिती होणं. सत्संगजी की देव अंगसंग आहे, देव निराकार आहे, निर्गुण आहे. मग माहिती झाली, मी त्या देवाला मानलं पण म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवला की हा देव आहे आणि हा अंगसंग आहे, देव निराकार आहे असं मानलं. पण सत्संगजी पण एक व्हायला कुठेतरी चुकलोय. सत्संगजी मग ती एक होण्याची प्रोसेस आहे ना, ती एक होण्याची जी ती स्टेज आहे ती स्टेज पूर्ण झाली पाहिजे. सत्संगजी नाहीतर मग परत 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला जीवन घालवायचंय. सत्संगजी तर त्या जे शेवटचं पाऊल आहे ना सत्संगजी 99% तर आपण भक्तीमध्ये पूर्ण होतो, पण सत्संगजी एक होत नाही. सत्संगजी तर एक होऊया. सत्संगजी या निराकार परमपित्याशी एक होऊया. सत्संगजी आणि आपला हे लोकांनी परलोक सुखी करूया. जसं की राजमाताजी म्हणतात की सुख सारे दुनिया दे पादे मेरे झोली बीच फिर भी मिलाए रखना संता दे डोली. सत्संगजी प्रेमाने बोला. तर जसं निवेदन दिलेलं आहे झुरेबेनची सुंदर अशा गीतातून सद्गुरूंचे श्लोक प्राप्त करतील. तदनंतर
विशाल नोटकेजी एक 2 मिनिटं विचारातून सद्गुणाची सुरुवात प्राप्त करते. सत्संगजी प्रेमाने बोला. पवारजी प्रेमाने बोला. पवारजी माझ्या अंधार जीवनात दिवा राहून ज्ञानाचा, माझ्या अंधार जीवनात दिवा राहून ज्ञानाचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, माझ्या अंधार जीवनात दिवा राहून ज्ञानाचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, माझा अनमोल जीवाला आहे गुरु जगाचा, माझा अनमोल जीवाला आहे गुरु जगाचा, छत्री देऊन सोन्याची हातगार जगाचा, छत्री देऊन सोन्याची हातगार जगाचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, माझ्या अंधार जीवनात राहून ज्ञानाचा, माझ्या अंधार जीवनात दिवा राहून ज्ञानाचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, माझा बाबा निरंकारा गुरु राजाकांत संसार, माझा बाबा निरंकारा गुरु राजाकांत संसार, पत्र टाकून मायेचा हातगार सावलीचा, पत्र टाकून मायेचा हातगार सावलीचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, माझ्या अंधार जीवनाचा दिवा राहून ज्ञानाचा, माझ्या अंधार जीवनाचा दिवा राहून ज्ञानाचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, होतो प्रकाश जीवनात शिवून ब्रह्माचा, प्रेमाने बोला. धन्यवादजी तर जसं निवेदन दिलेलं आहे विशाल नोटकेजी विचारातून सद्गुरूंच्या शरद प्राप्त करते. त्यानंतर सेवादल संचालक महात्मा सागरजी ते सुद्धा विचारातून सद्गुरूंच्या शरद प्राप्त करते. प्रेमाने बोला. सासंगती प्रेमाने बोला. सासंगती महात्मा सांगून गेले की गुरु आणि शिष्याचं महत्त्व. सासंगत महत्त्वाचं उदाहरण द्यायला गेलं. सासंगत गुरु आणि शिष्याचं नातं. सासंगत महात्मा म्हणले की शिष्य गुरुसाठी काय करतो आणि गुरु शिष्यासाठी काय करतो. सासंगत त्यानंतर आणखी एक जोडी झाली. एक झाली गोरक्षनाथ नचिकेता आणि त्यानंतर आणखी एक जोडी झाली सासंगत ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्ती महाराज.
कारण सत्संगात हरिणाचे बाळाचं व्याग्रे धरी रे तैसे मज लागी झाली या देवाचा सत्संगात ज्यावेळी सत्संगात संत ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्यासाठी चालले सत्संगात स्वतः भाऊ असून सुद्धा सत्संगात ते पहिल्यांदा गुरु होते आणि सत्संगात गुरुच्या डोळ्यातून भक्तासाठी शिष्यासाठी पाणी आले रडले म्हणले मी नाही ह्या जगाचं कल्याण मी नाही करू शकत म्हणले त्या जगाचं कल्याण करण्यासाठी तूच पाहिजे एवढं सत्संगाची गुरुने शिष्याला मोठं केलं नंतर नंतर एक जोडी झाली सत्संगात निळोबारा आणि तुकाराम महाराज सत्संगात वेळ कमी आहे सत्संगात त्यानंतर एक जोडी झाली सत्संगात तुकाराम महाराज आणि निळोबा काय झालं तुकाराम महाराजांचा ध्यान झाला म्हणजे सत्संग निराकारात विलीन झाले सत्संगात म्हणजे असंही म्हणता येत नाही सत्संगात तुकाराम महाराज वैकुंठ गमनासाठी गेले आणि सत्संगाची गोष्ट निळोबारांना माहीत नव्हती ते म्हटले मला बिन सांगता कसं गेले माझा गुरु मला न सांगता कसा जाऊ शकतो म्हणजे सत्संगात आणि सत्संगात गुरुची भेट व्हावी म्हणून सत्संगात 41 दिवस सत्संग उपाशी राहिले अन्न घेतलं नाही पाणी घेतलं नाही सत्संग आणि सत्संगात हे ना हे पंढरीच्या विठुरायाला बघवलं नाही म्हटली सर 41 दिवस अन्न नाही पाणी नाही म्हटली सत्संग फक्त तुकाराम आणि सत्संग शेवटी पांडुरंगाला दयाली सत्संगात आणि विठ्ठल भेटायला गेले सत्संगात आणि सत्संगात असे विठ्ठल दरवाजात उभारले सत्संगात निळोबाराने पाहिलं आणि म्हणजे सत्संगात तू जर बोलाविले कोणी म्हटले मी तुला बोलवले का म्हटले सत्संगात मी माझ्या गुरुला बोलवले म्हटले सत्संगात मी माझ्या गुरुला बोलले सत्संगात आणि मग सत्संगात पुन्हा तुकाराम महाराजांना यावं लागलं आणि सत्संगात दर्शन द्यावं लागलं एवढं करतो सत्संग गुरु सत्संग आपल्यासाठी आणि सत्संग आजही तोच गुरु आहे सत्संगाची आणखी काय करावं सत्संग गुरुने आपल्या भक्तासाठी सर्व काही केले म्हणजे सत्संग जसं जनसर म्हणले ना इथं मागू नका म्हणले मनात ठेवा म्हणले मागूच नकाच म्हणले मागू नका म्हणले फक्त मनात राहू दे म्हणले सर गुरु करणार म्हणले सर होते सर तोच आशीर्वाद त्या सत्संगाची कारण सत्संगाची म्हणले दिया है तुम्हें नफी से तोहफा कदर करे हम हमें कदर दे समझ सके हम तुम्हें खुदाया हमारी नजर को वो नजर दे सत्संग प्रेमान बोला धन्यवाद जी सुंदर असे विचार म्हणजे तर जसं निवेदन दिलंय महात्मा सागर खोजी ते सुद्धा विचारातून सद्गुरूचे शरद प्राप्त करतील त्यानंतर विरजेतून राधिकाजी सुंदर अशा गीतासाठी प्रेमाने बोला धन्यवाद जी सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला जी या सत्संगात संतांचं दर्शन म्हणजे जेवढी कृपा आहे महात्मा म्हणले सत्संगाचे आम्ही त्याग करून ते येऊन बसतो आणि तो बसल्यानंतर अजूनही माझ्या मनामध्ये दुसरे विचार असतात का तर सत्संगाची दास चिंतन करत असताना दासला ते विवेक शोभजींचे विचार आठवले महात्मा म्हणायचे की एखाद्याच्या पुढे असं पंचपक्वान्न ठेवले स्वादिष्ट भोजनाचं ताट ठेवले आणि तो खातच नाहीये काय कारण असेल सत्संगात तर त्याला भूकच नव्हती भूकच लागली नाही सत्संगाची आणि एकदम जेवले पोटभर आणि पुढे आणि परत पंचपक्वान्न ठेवले कोण जेवेल का तर सत्संगाची महात्मा म्हणतात की सगळ्यात अगोदर महत्वाची आहे ती भूक सत्संगात भूक है ना मला सत्संगाची गुरु भक्तीची सत्संगाची भूक लागली पाहिजे मला गुरु भक्तीच्या ओढीची सत्संगाची गुरुच्या ओढीची भूक लागली पाहिजे सत्संग तेव्हा सत्संग मला ते समोर वाटेल जीव वाटणार तेव्हा मला इथं बसल्यानंतर सत्संग इथं श्रवण करून वाटणार आणि इथं श्रवण होणार आहे सत्संगात ऑटोमॅटिक कारण मला भूक लागलेली असते सत्संगात मला कडकडून भूक लागल्यानंतर कालची भाकरी सुद्धा आज चालत असेल तर सत्संग भूक लागल्यानंतर इथं बसलेला एक शब्द मी वाया कसा जाऊ देईन सत्संग नाही प्रत्येक गोष्ट माझ्या कानावरती सत्संग पडणार आहे तो माझ्यासाठी आहे म्हणून मी तो स्वीकारणार आहे म्हणून तो सत्संग मी श्रवण करणार आहे मी ग्रहण करणार आहे सत्संग मग असं केल्यानंतर सत्संगाची गुरु भक्तीची सत्संगाची ती जी ओढ आहे सत्संगाची ती गोड आहे सत्संगाची गोडी आहे सत्संगाची ती शिळी भाकरी चव का लागते माहिती का भूक लागलेली आहे म्हणून सत्संगाची इथं जर मला गुरुच्या सत्संगाची ओढीची सत्संगाची भूक लागली ना
सगळं सासंगी मला समोरचा येणारा घड एखादा सासंगी येणारा महात्मा सुद्धा सासंगी त्याच्यामध्ये मला करून दिसणार आहे. त्यासाठी सासंगी माझ्या मनामधून प्रेम सासंगी पळून येणार आहे. त्याच्यासाठी सासंगी माझ्या मुखातून सासंगी प्रेमाची भाषा निघणार आहे. केव्हा तर सासंगी मला भूक लागली पाहिजे सासंगत, भूक लागू दे सासंगी गुरुची, भूक लागू दे सासंगी मला सद्गुणांची, भूक लागू दे सासंगी मला समर्पणाची. केवळ सासंगी समर्पण झालं सासंगत ते जर भूक असेल ना समर्पणाची मला हा सद्गुरू सासंगी प्राप्त होणार आहे. महात्माजीने आता उदाहरण ठेवलं सासंगत त्या गुरु भक्ताचं आणि गुरुचं सासंगी साक्षात परमेश्वर जरी आला सासंगी त्या गुरुच्या भक्ताला केवळ प्रिय असतो तो सासंगी त्याचा गुरु असतो. या सासंगीची मला तेवढी ओढ लागते की माझा सद्गुरू सासंगी माझ्यासाठी केवळ सर्वस्व सासंगी माझा गुरु सासंगी असू द्या. कारण सासंग जे महात्मा म्हणतात की ज्यावेळी आम्ही तो वाढतो विवेक शौकची सांगतात सासंगी ज्यावेळी आम्ही गुरुच्या जवळ असतो ना आम्हाला ती भूक नसते. पण एक महात्मा सासंगी असा असतो 1000 किलोमीटरवरून सासंगी प्रवास करून आलेला असतो, गुरुच्या व्यक्तीच्या सासंगी गुरुच्या ओढीने आलेला असतो, गुरुचं दर्शन घेण्यासाठी आलेला असतो. त्याला इतकी भूक असते सासंगी इतकी भूक लागलेली असते गुरुच्या दर्शनाची की समोर यायच्या अगोदर सासंगी जसा गुरुला दूर बघतो ना तसे त्याच्या दोन्ही डोळ्यात सासंगी अश्रू वाहतात. सासंगी त्या भक्ताकडे पाहिल्यानंतर असं वाटतं म्हणतात की आम्ही कुठेच नाही, आम्ही सासंगी इथं येऊन आम्हाला संपवलं पाहिजे. सासंगी आम्ही इथं स्वतः पूर्ण अस्तित्व सासंगी टाकलं पाहिजे. मिटा दे अपने अस्तित्व अगर कुछ मर्तबा चाहिए. सासंगत मला जर भक्त व्हायचं असेल तर मला सत्ताला मिटवायला पाहिजे. कारण महात्मांनी सुरुवातीलाच म्हणले होते सासंगजी की मला कोण बोलते मला काय बोलते सासंगजी ही जी भावना आहे ना मला कुठंतरी सासंगजी थोडी सासंगी सूक्ष्म भावना सासंगी मनामध्ये मला सत्वाची सासंगी जाणीव करून येते की मी कोणीतरी आहे. कारण का तर मला सासंगी असं वाटतं मला हे बोलले मला बोलले सासंगत ही ज्यावेळी भावना सासंगी माझ्या मनामध्ये होते ना सासंगी मी त्या भक्तीपासून दूर गेलेला असतो. माझी सासंगीची स्वतःची सासंगीची जागा सासंगत असं निर्माण करते सासंगीची तो अभिमान असा सासंगी जागृत होतो. केवळ सासंगी मला भक्तीपासून दूर घेऊन जात नाही तर सासंगी बऱ्याच गोष्टी सासंगी मी परत शून्यातून नव्हे सासंगी मायनस मध्ये जायला चालू करतो. म्हणून या दया करा कृपा करा सासंगी दासोजीच्या नावात हीच अर्थात प्रार्थना करतोय. केवळ ना केवळ सासंगी भूक लागावी की माझ्या गुरुच्या दर्शनाची गुरुच्या भक्तीची गुरुच्या सासंगीची प्रति असलेल्या समर्पणाची या सासंगी तो आशीर्वाद आहे. प्रेमाने बोला सत्संगाची प्रेमाने बोला. एका ठिकाणी सत्संगाची सांगितलं की कोणतंही काम जर का व्हायचं असेल तर कारण हे जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढी ती गोष्ट तत्परतेने होते. वजह सत्संगाची ती कारण जर का नसेल तर ती गोष्ट सुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही. सत्संगाची जर एका ठिकाणी म्हटलं की जर का ते कारणच स्ट्रॉंग नाही तर काही उपयोगच नाही सत्संगाचे. जसं इथे येण्याचं कारण जर का आपलं माहीतच नाही तर सत्संगाचे आला कुठून गेला होईल. परंतु माहीत आहे की कारण काय आहे तर ती गोष्ट पूर्णत्वाला जाईल. तर जसं निवेदन दिलं आहे मिरजेतून आलेले आहे बहीण राधिकाजी सुंदर अशा गीतातून सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करते. त्यानंतर ब्रँचमुखी महात्मा संदीपजी विचारासाठी मोठ्या प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. तुला हवे तसे हे कर्म बनू जीवनामध्ये या जीवनामध्ये तुला हवे तसे हे कर्म बनू जीवनामध्ये या जीवनामध्ये ते सद्गुरू समर्था जे सद्गुरू समर्थ सुमती मनामध्ये तुला हवे तसे या जीवनामध्ये तुला हवे तसे जीवनामध्ये या जीवनामध्ये तू करता करविता तुझ्या हाती सर्व सत्ता सुचविली सकळ तुला सारा येऊनिया तुला शरणी करीतो तुझे स्मरण मिळतो मोक्ष तया सुखते जन्म विलास घडवून जीवा शिवाचा भेटी मिळाला मानवाचा जन्म एवढाचा जीवन दिवान आहे जीवन दिवान आहे हा तुझा नामध्ये तुला
अभिमान मुळी नको देऊ सकली घेईला सांभाळून यातना तुझ्या दशाला म्हणून या नाशिवंताला मारे गेले सोडणी देसराज महाराज भक्तीन साध्य होई भक्तीन साध्य होई कधी मी पणामध्ये कधी मी पणामध्ये तुला हवे तुझे पणामध्ये या जीवनामध्ये तुला हवे तुझे पणामध्ये या जीवनामध्ये सासण्याची प्रेमाने बोला जी तसं निवडून आहे महात्मा संदीपजी विचारातून सद्गुणाचे स्वरूप प्राप्त करते तदनंतर पुढे प्रेमाने बोला जी आदरणीय शास्त्र मोठ्या प्रेमाने बोलूया जी आता आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी परम सत्कार्य महात्मा सीताराम गायकवाडचे शासन त्या महात्मा बऱ्याच दिवसातून शासन म्हणजे दासला आठवते पहिल्यांदा ज्यावेळी भवनचं ओपनिंग झालं त्यावेळी आले होते त्यानंतर शासन आजच शासन तिथं गुरुच्या कृपेने शासन महात्मांची सेवा लागलेली आहे दास यांच्या वतीनं महात्मांच्या ठिकाणी स्वागत करतोय तर अशा सद्गुरू स्वरूप महात्मांचा सत्कार दुपट्टा घालून आपले मुलके परिवार शासन त्या ठिकाणी ज्यांनी पूर्ण शासनाच्या प्रसादाची व्यवस्था शासन त्या ठिकाणी केलेली आहे तो परिवार शासन त्या ठिकाणी सद्गुरू महाराजांचा दुपट्टा घालून सत्कार करतील आणि तदनंतर शासन सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय परिवाराला आशीर्वाद आहे की निरंतर सत्संग सेवा नामस्मरण सदैव घडत राहू जे ध्यान आहे मनोकामना सद्गुरु मातांच्या प्रतिमा या ठिकाणी पूर्ण आहे कारण सत्संग मी आता सुंदर असं गीत सत्संग बहिणीने घेतलं तुला हवे तसे कर्म बनव या जीवनामध्ये सत्संगत चिंतन या गोष्टीचं करायचं आहे सत्संगत आपल्याला प्रभू परमात्म्याला जसं पाहिजे तसं सत्संगाचं जीवन बनवायचं असेल तर लय मोठा सत्संग त्याग करावा लागतो कारण कैसी भी हो परिस्थिती लेकिन एक रस रहे मनस्थिती संत महापुरुष सत्संग त्या ठिकाणी सांगतात की मनाची दुधा अवस्था होऊन चालत नाही सत्संगत जसं मगाशी महात्मा म्हणत होते गायकवाड महाराज की पाऊस यायला लागलाय कसं सत्संगाला जाऊ वातावरण आहे भिजेल सत्संगत पण दासला महात्माजींचंच उदाहरण सांगावं असं वाटतं की जवळजवळ 30-40 वर्ष झालं सत्संगत घराकडे जायला रस्ता नाही पाऊस पडला तर सत्संगत एक पाय काढायचा एक पाय घालायचा सत्संगत अशी अवस्था आहे पण सत्संगत आम्ही जर असतो तर काय जायचं आहे म्हटलं असतं सत्संगला पण सत्संगत मनामध्ये एकदाही भाव आला नाही की म्हणजे एकदा तर असा प्रसंग झाला होता दासनं दुसऱ्या दिवशी महात्मा सांगत होते की पाऊस भरपूर झाला सत्संगत आणि गाडी पण चाललेली होती घराकडे 9-10 वाजलेले होते आणि सत्संगत गाडी अडकली सत्संगत गाडीवर उतरले तर सत्संगत गुडघ्या एवढा एक पाय अडकला सत्संगत तो काढा गेल्यावर दुसरा पण अडकला सत्संग आणि घरात माताजी एकट्याच होत्या सत्संगत घरात हाक मारत होते पण सत्संगत काय आवाज गेला नाही घरात सत्संगत रात्री 10 ते 11 वाजले आणि सत्संगत कोण हाक मारले म्हणून शेजारनं सत्संगत एक मुलगा आला आणि सत्संगत येऊन मग महाराजांना त्या चिखलातनं बाहेर काढलं घरातून माताजींना बोलवून आणलं दास का सांगतोय अशा परिस्थितीत जरी सत्संग करायला लागली ना महाराजांनी सत्संग सोडले नाही महाराज पण त्याचं फळ सत्संग गुरुने आता दिलं 40 वर्षानंतर आता रस्ता व्हायला लागलाय महाराज तुम्ही आशीर्वाद द्या थोडं राहिले ते पण पूर्ण व्हावं आणि सत्संग जे गुरुला पाहिजे तसं सत्संग महात्माजींचं जीवन घडावं कारण कधीही मनाची दुधा अवस्था होऊन गेली नाही सत्संग मला रस्ता नाही कधी गुरुकडे तक्रार केली नाही म्हणजे मी तुझ्या सत्संगला येतोय मला रस्ता नाही मी कसं येऊ सत्संग आम्ही असतो तर म्हटलं होतो सत्संगात अनेक प्रसंग सत्संगात तुम्ही कथन केले असेल पण तसं न होता सत्संगात गुरुला सत्संग जो गीताचा मतितार्थ आहे ना सत्संग एखादा प्रसंग आला की सत्संगात आपण दुसऱ्याकडे बोटं दाखवून मोकळं होतो सत्संग पण नाही सत्संग जो खरा भक्त असतो ना सत्संग त्याच्यात पण गुरुचं राज आहे म्हणून सत्संग जीवन जगत असतो सत्संग पण सत्संग तशा परिस्थितीमध्ये सत्संग करणं फार महत्वाचं म्हणून सत्संग त्या येत्या मंगळवारी सत्संग त्या ठिकाणी नारी सत्संग होते 3 ते 5 यावेळेमध्ये सर्वांनी सत्संग या भवनवरती सत्संगला आशीर्वाद सर्वांनी प्राप्त करायचा आहे रोज मार्मिक सत्संग सकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये होते आणि सत्संगात वेळी केलं नारी सत्संग शनिवारी 3 ते 5 या वेळेमध्ये होते सर्वांनी सत्संग त्या सत्संगचा लाभ घेऊन सत्संग गुरुच्या आशीर्वाद प्राप्त करण्याचं प्रेमाने बोला सत्संग म्हणजे वेळेनं मर्यादा घातल्या आहेत नावं तर भरपूर आहेत पण अभ्यास करेल सर्वांची नावं
मंगलाचरण सर्व मुलाच्या साधनेचे परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका कण कण में है बस रहा तेरा रूप तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार जगतवासी है प्रभु अविनाशी करता दया से तेरी हो सकी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है बेअंत महिमा तेरी दाता परम्पार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की जय। सात्संगजी प्रेमाने बोला जी। सात्संगजी ज्यावेळेला भाऊचं ओपनिंग होतं सद्गुरु माता सविंदरजी आल्या होत्या त्यावेळेला सात्संगजी सेवावर्दीवरती सेवा लागली होती सात्संगजी वरती खाली सात्संगजी इथं त्यावेळेला तुम्हा सर्वांचं दर्शन झालं होतं त्यानंतर आता प्रथमच योग येतोय तर सात्संगजी सर्वप्रथम महात्मा ब्रँच महात्मा आहे ते सर्वांना अधिकारी सर्व सात्संग तुम्हा सर्वांच्या चरणावरती दास कोटी कोटी धन्यवाद स्वीकार सात्संगजी प्रेमाने बोला सात्संगजी सद्गुरूची कृपा आहे आपल्याला सात्संगजी ब्रह्मज्ञान गुरुकृपेनं दिलं सात्संगजी गुरु आणि त्यानंतर ज्ञानोत्तर भक्तीची सुरुवात झाली आणि सात्संगजी ही ज्ञानोत्तर भक्ती करत असताना जसे की बाबा हरदेवसिंहजी महाराजांच्या मुखातलं वचन आहे की ब्रह्म की प्राप्ती ब्रह्म की समाप्ती। मग ही ज्ञानोत्तर भक्ती करत असताना माझ्यातील सर्व भ्रम सात्संगजी संपले का ब्रह्मज्ञानानंतरचे कारण लखनौमधील विचार सात्संगजी उत्तर प्रदेशचा जो अंतिम टूर होता राजविकार रमेशजींच्या उपस्थितीमध्ये त्यामध्ये लखनौमध्ये राजताई म्हणाले की जर मी अजून पण माझ्या मनामध्ये जर अहंकार अंधकार अज्ञान या गोष्टींनी जर माझ्या मनामध्ये घर केलं असेल तर अजून मी भक्तीपासून कोसू दूर आहे अजून मला प्रगती करणं खूप गरजेचं आहे सात्संगची। मग निरंकारी मिशनची भक्ती करत असताना ब्रह्मज्ञानानंतर जसं की महात्मा ज्यांनी सुंदर उदाहरण दिलं सात्संगजी मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांचं नंतर आणखी गुरुभक्तांचं उदाहरण दिलं। मग सात्संगजी इथं देखील गुरुचं आणि भक्ताचं नातं आहे पूर्वीपासून ब्रह्मज्ञान तेच आहे आणि सात्संगजी तेच ब्रह्मज्ञान मला गुरुनं दिलेलं आहे मग माझी ती अवस्था बनलेली आहे का माझ्या जीवनामध्ये ते परिवर्तन झालेलं आहे का जास्त थोडं स्वतःच्या जीवनावरती चिंतन किंवा वैयक्तिक प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटीवरती सात्संगजी थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करेल कारण सात्संगजी ब्रह्मज्ञान झालं बुद्धीला मला समजलं की बुद्धीला समजलं की निरंकार परमात्मा अंगसंग आहे परंतु मी बुद्धीनं मानत चालतो की जे काय होणार ते गुरु करणार आहे जीवनामध्ये जे काय प्रसंग येतील ते गुरुच्या कृपेने होतील जीवनामध्ये सुख येणार ते गुरुच्या कृपेने येणार जीवनामध्ये दुःख येणार ते गुरुच्या कृपेने येणार जे काय होईल ते सर्व सात्संगजी गुरु करणार हा समर्पण भाव मग माझ्या बुद्धीचा आहे की माझ्या मनाचा आहे बुद्धीला एक प्रश्न विचाराशी भीतर कोठे गेली शरीरच्या बाबा अवतारसिंहजी महाराज अवताराने म्हणतात की आपल्या बुद्धीला एक प्रश्न विचारले तुझी सिद्धी कुठे गेली मग निश्चितच सात्संगची ज्ञानोत्तर भक्ती करत असताना माझी बुद्धी सिद्धीवर आहे का चिंतन करणं खूप गरजेचं आहे
मग मी फक्त शाब्दिक रूपाने या सर्व गोष्टी म्हणतो का गुरु करेल ते होईल, गुरु करेल तसं होईल, गुरुला मान्य असेल ते होईल. परंतु प्रॅक्टिकल करत असताना मी जर माझ्या मनानुसार करत असेल, माझ्या अहंकारानुसार करत असेल, माझ्या इच्छेनुसार करत असेल, तर मग या दोन्ही गोष्टीची तफावत का होते समजायची. मग मला नक्की समज आलेली आहे का, मी ब्रह्मज्ञान समजून घेतले का, गुरुला मला काय सांगायचं आहे हे मी समजून घेतले का. बाबा हरदेवसिंहजी महाराज म्हणतात सात्संगजी हरदेवानीमध्ये की गुरु ज्ञान से निरंकार को जाना है, पहचाना है, इससे एकमिक हो जाना ही असेल मी इसको पाहना है. मग इथं आल्यानंतर साधारण जीव म्हणून सात्संगजी संत महापुरुषांच्या कृपेने मी सत्संगमध्ये आलो. इथं आल्यानंतर मला ब्रह्मज्ञान झालं गुरु कृपेनं, आणि ब्रह्मज्ञानातून सात्संगजी माझा जो प्रवास आहे ना तो विस्तार असून की हो इससे एकमिक हो जाणे असेल मी इसको पाहना. इथंपर्यंतचा माझा प्रवास आहे सात्संग सुकून अंतर मन का. मग जर सात्संगजी माता सविंद्रजी म्हणतात की जर शर्टाचं 1 नंबरचं बटन जर चुकीचं लागलं असेल तर खालची सर्व बटन चुकीचं लागणार सात्संगजी. तद्वत माझा जर सुरुवात बेस जर सात्संगजी ज्ञानोत्तर भक्ती करत असताना मी जर व्यवस्थित समजून नाही घेतला तर मग सात्संगजी राजपिताजींचे लग्न विचारत राजपिताजी म्हणतात की माझ्या सुखाचं पण कारण मीच आहे आणि माझ्या दुःखाचं पण कारण मीच आहे. आणि ते कारण आहे की मी माझ्या मनामध्ये अजून अहंकार, अंधकार आणि अज्ञानानं माझं मन ग्रसित आहे. राजपिताजींचे विचार आहेत सात्संगजी. मग यातून मी बाहेर पडलो का, मला ब्रह्मज्ञान गुरुनं दिलं मग मी ब्रह्मज्ञानी झालो का, मग मी बुद्धिपूर्वक ब्रह्मज्ञानी झालो का, अवस्थेनं ब्रह्मज्ञानी झालो का, सात्संगीच्या निरंकार परमात्म्याशी मी एकमिक झालो का फक्त समोरची मला सर्व महात्मा महापुरुष म्हणतात म्हणून मी स्वतःला समजतो. मी स्वतःला सात्संगीची ज्ञानोत्तर भक्ती करत असताना, ब्रह्मज्ञानानंतर भक्ती करत असताना 10, 20, 30, 40 वर्ष झाली. मी स्वतःला कधी चेक केले का मी कुठं आहे, माझी अवस्था काय आहे. आज सद्गुरू माता सुदीक्षाजी आणि राजपिताजी सात्संग निरंतर अवस्थेवरती भर देतात. मग मी समजून घेतलं का सात्संगजी जर सात्संगजी पहिला प्रण आहे की तन मन धन निरंकार प्रभु की देना है, इसे निरंकार प्रभु का ही समझना है और इनका अभिमान नहीं करना. हे फक्त मी बुद्धिपूर्त मानतो का प्रॅक्टिकल मी मानतो सात्संगजी. प्रश्न पडतात दासला सात्संग क्षमा करा तुम्ही पूर्ण आहात दास स्वतःच्या जीवनामध्ये चिंतन तुमच्या शरीरावरती ठेवायचा प्रयत्न करेल. तर मी ज्यावेळी स्वतःला विचारतो त्यावेळेला मला असं उत्तर मिळते की नाही तू मानत नाही. कदाचित काही वेळेपुरतं मानतो की मी तनमन माझं नाही, परंतु आणि काही जीवनामध्ये प्रसंग येतात त्यावेळेला परत माझं अस्तित्व जागृत होतं, परत माझा अहंकार जागृत होतो. आणि सात्संगजी माझा अहंकार जागृत होणं ही माझी अज्ञानताच आहे. सात्संगजी ब्रह्मज्ञानानंतर जर काय अज्ञान अवस्था असेल तर मी याला अहंकार येणार आणि मी सात्संगजी माझं अस्तित्व आहे म्हणून जीवन जगणं हा सात्संगजी हे अज्ञानच आहे ब्रह्मज्ञानानंतरच. बेसिक सात्संगजी आपण म्हणतो की ज्यांना ब्रह्मज्ञान नाही ते अज्ञानी आहे, ठीक आहे, त्याच्यावर पण गुरुकृपा व्हावी अभ्यास आहे. गुरुला कधी कुणाला चरणावरती घ्यायचं त्यावेळेला गुरु नक्की घेईल सात्संग. परंतु माझं काय ब्रह्मज्ञानानंतर सात्संगजी शहनशाही म्हणतात की निरंकार ज्या हृदय बसला ब्रह्मज्ञानी तयामती, निरंकार ज्या हृदय बसला प्रभू सेवे त्याची प्रीती, निरंकार ज्या हृदय बसला शोध करी त्याचा ईश्वर, निरंकार ज्या हृदय बसला स्वयं तोच असे ईश्वर. मग मला सात्संगजी कुठल्या कुठल्या अवस्थेला न्यायचं आहे आणि मी कोणत्या अवस्थेमध्ये जीवन जगत आहे सात्संगजी. निरंकार माझ्या हृदयामध्ये बसलाय का, जास्त स्वतःला प्रश्न पडला तर उत्तर मिळते की नाही बसला. मग का बसला नाही, जसं की पहिलं बटन चुकीचं लागलं ना, पहिलं सात्संगजी तन मन धन निरंकार प्रभूचं आहे हे सात्संगजी मी बुद्धी स्तरावर मला माहिती झालेली आहे. परंतु प्रॅक्टिकल जीवन जगत असताना ते मी तन मन धन हे मी स्वतः आहे आणि हे माझं आहे म्हणून मी जीवन जगतो. त्यामुळे सात्संगजी माझी प्रगती होत नाही असं दासला मिळालेलं उत्तर आहे सात्संगजी. मग का असं होतं, आता चिंतन केलं सात्संगजी गुरुने सात्संगजी पहिल्या प्रणामध्ये सांगितलं की तन मन धन निरंकार प्रभू की देणे ऐसे निरंकार प्रभू काही समज नाही और इनका अभिमान नाही करणार. पहिल्या प्रणामध्ये समर्पण सांगितलं तुझं काहीच नाही आणि परत चौथा पण सांगितलं की गृहस्थी में रहना है वेश धर्म साधुसन फकीर बनकर जीवन पर बोझ नहीं बनना. माझा एका ठिकाणी पहिल्यांदा सांगितलं की तू नाहीस, तुझं काहीच नाही. मग माझं काहीच नाही तर मग मी गृहस्थी कशी करायची. मग मी गृहस्थी करत असताना माझी पद्धत चुकली का म्हणून माझं अस्तित्व निर्माण होते का सात्संगीची. शहनशाही म्हणतात की सात्संगी जगात राहून सर्व जगाशी बेशक सारे व्यवहार करा, सुद्धा नाटी होती यांच्यावरती प्रेम करा. मग सात्संगजी या जगामध्ये राहून संसारामध्ये राहून सर्व काही मला करायचं आहे आणि मी करत पण आहे. आणि करत असताना ज्या ज्या कृपेने होते ते विसरून सात्संगजी मीच करत आहे
हा माझा साधसंगची भाव बनलेला आहे, ही माझी मनाची अवस्था बनलेली आहे आणि हीच माझी मनाची अवस्था साधसंगची मला ब्रह्मज्ञानी अवस्थेपर्यंत जायला साधसंगची कदाचित अडचण होते, आडमार्ग ठरते. जसं की तुकारामाचं अभंग आहे की अहनिशी सदा करावं परमार्थ पाय ठेवा आडमार्गे. अहनिशी म्हणजे समर्पण भावनेनं कायम परमार्थ करायचा आहे. तुकाराम म्हणतात की अहनिशी सदा करावा परमार्थ पाय न ठेवावा आडमार्गे. आडमार्गे कोणी नरचे जातले त्यातून काढले त्वचित ज्ञान. मग आडमार्गाला जे जातात त्यातून जो स्वतःला बाहेर काढतो ना तो ज्ञानी आहे साधसंग. आणि ह्यातून सर्वातून ब्रह्मज्ञान मला स्वतःला मी बाहेर काढायचं आहे, याच्यासाठी मला ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. मग मी जेवढी वर्ष सत्संग करतोय तेवढी वर्ष मी स्वतःला यातून बाहेर काढलं असेल तर काही क्षणापुरतं काढले, मी परत त्यामध्ये गुरफट होतो साधसंग. स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचे, बुद्धीला एक प्रश्न विचारा, शुद्धी तर कुठे गेली. मग तन मन निरंकार प्रभू किती आहे. आता हे तन साधसंगची दाशा माहितीनुसार साधसंग यात 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रियाचे पंचविषय आहेत, तर त्रिगुण आहे साधसंगची, रजतम सत्व हे त्रिगुण आहेत, चेतना आहे. आणि साधसंगची या निरंकार परमात्म्याचा औषध साधारणतः एक मुख्य 25 वस्तूपासून हे तन साधसंगची आपल्याला सद्गुण दिलेले आहे. निरंकार परमात्म्याने या ब्रह्मांडावरती सर्वात सुंदर काही साधन निर्माण केलं असेल तर हे मनुष्य देह निर्माण केलेलं आहे. मनुष्याची सर्व श्रेष्ठतम अशी देणगी दिलेली तू सुंदर काया. या सर्वात सुंदर सृष्टीमध्ये तुला ही सुंदर काया दिलेली आहे. सर्वश्रेष्ठ अशी देणगी दिली तू सुंदर काया, परंतु समज अनामत प्रभूची सर्व माल हा पराभय. पण मला काय समजायचं, हे तुला सुंदर दिलेलं आहे परंतु सर्व माल हा पराभय. परंतु समज अनामत प्रभूची सर्व माल हा पराभय. पण हे तुला दिलेलं आहे ना, हे अनामत तुझ्याकडे आहे. आता व्यापाराच्या लाईन मध्ये हा शब्द आहे की अनामत. आता महात्मा आदरणीय यादव जे आहे तिथं, मी त्यांचे 50,000 रुपये द्यायचे आहेत, परंतु मी 1,00,000 रुपये त्यांच्याजवळ जमा केले आणि महात्मा म्हणाले 50,000चं काय, तर दास म्हणाले हे अनामत तुमच्याकडे ठेवा. म्हणजे 50,000 रुपये त्यांच्याकडे ठेवायला दिले, परंतु त्या 50,000चे अधिकारी ते होऊ शकत नाही. ते मला ज्या वेळेला पाहिजे ना त्यावेळेला मी मागून घेऊ शकतो. ह्याला अनामत म्हटलेलं आहे सासं. परंतु समज अनामत प्रभूची सर्व माल हा पराभय. तसं निरंकार परमात्म्यानं हे पंचमहाभूताचं शरीर साधसंगची, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्रिगुण साधसंगची, चेतना निरंकार ह्याचा जो अंश साधसंगची परमात्म्याने इथं घातलाय ना, हे सर्व साधसंगची मला वापरलेलं आहे. परंतु वापरता मी हे म्हणजेच मी आहे असं मी समजून बसलेलं आहे. असं साधसंगची राजपिताजींनी लग्नाच्या विचारामध्ये साधसंगीच्या 3-4 दिवसापूर्वी साधसंगीचे विषय मांडलेला. ह्या शरीर त्याचा संग करत करत मीच शरीर आहे असं समजून बसलोय असं राजपिताजींनी साधसंगीची भाव दिले. मग मी जर शरीर आहे असं समजून ठेवलं तर साधसंगीची माझा पुढचा प्रवास कसा होणार. गुरु ज्ञान से निरंकार को जाना है पहचाना है, इससे एकमेक हो जाना है, असे मी इसको पाहना है. मग ह्याच्या संग माझी एकमेकवाली अवस्था कधी होणार. बरं शरीरानं साधसंगीची एकमेकवाली अवस्था होणार का, तर नाही होणार. माझ्या मनाची साधसंगीची निरंकार परमात्म्याबरोबर एकमेक अवस्था होण्यासाठी शरीर हे एक माध्यम आहे, हे साधन आहे. आणि या साधनाला मी साध्य मानून बसल्यामुळे साधसंगीची तो माझा आडमार्ग बनलेला आहे. त्या आडमार्गापासून दूर करण्यासाठी हे मी स्वतः साधसंगीची आडमार्गातून बाहेर काढू शकतो स्वतः. आता पहिला पण तर सांगितलं की हे तुझं नाही म्हणून समज. परत चौथा पण सांगितलं की हे गृहस्थीकडून करायचं आहे. मग साधसंगीची करायचं काय, सर्व काही करायचं आहे जगात राहून सर्व जगाशी बेशक सारे व्यवहार कर. ह्या साधसंगी संसारामध्ये राहून, नातेवाईकांच्या मध्ये राहून, व्यवहारामध्ये राहून, नोकरी काम व्यवसाय जे काय असेल ते हे सर्व करत असताना फक्त ह्या कर्मा पाठीमागचा जो माझा भाव आहे ना, तो माझा भाव चेंज करायचा आहे. माझा या कर्मा प्रतिमांचा जो भाव आहे तो भाव बदलायचा. मग तो भाव काय बदलायचा आहे, तो भाव हा बदलायचा की मी कोण आहे हे पहिला मला साधसंगीची माझ्या मनावरती शिक्का मारणार. मी कोण आहे, मी कोण आहे. शहनशाह बाबा अवतार सिंह महाराज अवतारामध्ये सांगतात की साधसंगीची आपल्याला संत बनवला. मी मानतो की मला गुरु संत बनवले, मला गुरु महात्मा बनवले. तर शहनशाह म्हणतात की स्वरूपामधून आले संत अंतिम स्वरूपी समावते. माझं मूळ स्वरूप काय सांगितलं सद्गुरूंनी, स्वरूपामधून आले संत अंतिम स्वरूपी समावते. ज्या ज्या साधसंगीची घाटाला ब्रह्मज्ञान झाले, जे जे संत होऊन गेले ना त्यांना ब्रह्मज्ञान झाले आणि त्यांचं मूळ स्वरूप हे निरंकार परमात्माच होता आणि तेच स्वरूप माझं असं शहनशाह सांगतात की स्वरूपामधून आले संत अंतिम स्वरूपी समावते. जे ब्रह्मज्ञान संतान होतं तेच ब्रह्मज्ञान मला दिले आणि मला जिथून मी आलो तिथं साधसंगीची मला समावून द्यायचं. इससे एकमेक हो जाना ही असेल मी इसको पाहतो. मग साधसंगीची मी काय म्हणून बोलले, स्वतःला काय म्हणून बसलो की तन मन धन निरंकार प्रवृत्ती देते.
आता सातसंगजी शरीर कदाचित मी समजू शकतो की हे गुरुच्या नावावरती समर्पित झाले, मी झुकलोय पूर्ण. धनानं सातसंगजी मी आर्थिक रूपाने काहीतरी सेवा केली, माझी धनाची सेवा झाली, परंतु मनाचं काय, माझं मन कोणत्या अवस्थेत आहे हे सातसंगजी ओळखणारा मी स्वतः एकटाच आहे. म्हणून सातसंगजी सद्गुरुमाता सुदीक्षाजींच्या मुखात काय वचन असतं आपण श्रवण केलंय की अपना अंतर्यामी खुद आहे. स्वतःचा अंतर्यामी स्वतः आहे. दास या सातसंगजी वाक्याचा अर्थ असं समजत होता की ब्रह्मज्ञानानंतर काही रिद्धिसिद्धीत प्राप्त होतात आणि मला भूतकाळाचं ज्ञान होईल आणि मला भविष्यकाळाचं ज्ञान होईल. म्हणून सद्गुरु माता म्हणतात की आपला अंतर्यामी खुद आहे. परंतु सातसंगजी गुरुशिखाच्या चरणावरती प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर एवढं सुंदर दिलं की हे अंतर्यामी सद्गुरु माताने सांगायचं की मी कोणत्या अवस्थेत जीवन जगतोय, मला गुरु कोणत्या अवस्थेत जीवन जगायला सांगत आहे हे चेक करणं ना, हे चेक करणं हे माझं मी स्वतःला मीच चेक करू शकतो. सातसंगजी समोरचा चेक करू शकत नाही आणि समोरच्याकडून सातसंगजी मी अपेक्षा पण करू शकत नाही चेक करण्याची. कारण सातसंगजी माझ्या मनाची काय अवस्था आहे, माझ्या मनामध्ये काय भाव आहे, मी भले सत्संगमध्ये आहे, शरीर आहे, पण माझं मन कुठं आहे हे मला माहीत असतं. म्हणून सातसंगजी मी दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. मग राजपिताजीने हा देखील सुंदर उल्लेख केला की त्यामध्ये सातसंग कुणीतरी यावं, माझ्या चरणावरती झुकावं, कुणी मला मान द्यावा, माझं नाव सातसंगजी घ्यावं. या गोष्टीमध्ये पण जर मी अजून जर अडकत असेल तर ही पण माझा अहंकार आणि अज्ञानता आहे. हे देखील सातसंगजी राजपिताजी लग्नामध्ये या विचारामध्ये सातसंगजी भावलेले आहे. सर्वांनी आवडून श्रवण करा. मग विषय चालू सातसंगजी तन मन धन म्हणजे मी आहे का तर मी नाही. मग झाले असे की सातसंगजी जे मी नाही ते मला मानायला गुरुनं सांगितले, परंतु सातसंगजी जे मी आहे ते मला गुरुनं मानायला सांगितले, परंतु मी जे नाही ते मी स्वतःला मानून बसलो. मग सातसंगजी तन मन निरंकार प्रवृत्ती देणे हे समर्पित करायचं आहे. मग सातसंगजी हे तन दिलं, गुरुच्या चरणावर समर्पित केलं, असं पण मला ग्रहण करूया. सातसंगजी धन देखील आर्थिक रूपाने आपण सेवा करतो, परिवारातील सेवा करतो, ते देखील सातसंगजी समर्पित केलं. परंतु सातसंगजी माझं मन समर्पित झाले का, मग माझं मन समर्पित का होत नाही सातसंगजी? कारण सातसंगजी एक मनाची व्याख्या गुरुशिखाने अशी केली आहे की ईश्वरीय इच्छेच्या विरोधात कार्य करणारी शक्ती म्हणजे मन. सुंदर सातसंग व्याख्या की ईश्वरीय इच्छेच्या विरोधात कार्य करणारी शक्ती म्हणजे मन सातसंग. मग आता मला सत्संग यावं, पाऊस आलेला आहे, मन काय म्हणते नको पाऊस येईल, कुठं भिजायचं म्हणतं, आजारी पडणार, सर्दी म्हणजे काय असेल तर तुमचं सातसंगजी मन सगळा विचार करतो. मग सातसंगजी हे मन म्हणजे शक्ती आहे. सातसंग ही सातसंगजी आतून एक माझं दुसरं मन असतं ना, जे आत्मा असतो तो सांगत असतो अरे गुरुचा विषय नाही, तुला सत्संग जायचं, सत्संगची वेळ होत नाही. मग सातसंग मी त्याचं मानत नाही. मी सातसंगजी ते मन सातसंगजी मला मानायला भाग पाडते की आज पावसाचं वातावरण आहे, सत्संग जाऊ नको. मग मी काय करतो, सातसंग घरी बसतो, रिमोट कोणाच्या तर हातात असतो, मला काय तर बघायचं असतं, त्या रिमोट यांच्या हातात आहे, त्यांना काय तर बघायचं असतं, घरचं सगळं वातावरण बघून जातं सातसंग. मग निरंकार परमात्म्याला मला सत्संग आणून बसवायचं होतं, परंतु ह्याच्या इच्छाच्या विरुद्ध सातसंगजी माझं मनानं कार्य केलं आणि त्या मनाचा गुलाम मी बनलो आणि मी मनाचा गुलाम बनल्यामुळं माझी आजची सत्संग चुकली, मी घरी बसलो सातसंग. भले परिवारामध्ये 4 सदस्य असतील, परंतु एकटे सत्संग तिथे घरी थांबलेत म्हणून लाभ सातसंगजी त्या एकट्यालाच होणार आहे. कारण संत निरंकार मिशनचा आध्यात्मिक प्रवास ज्ञानोत्तर भक्ती ही वैयक्तिक आहे, वैयक्तिक आहे. सातसंगजी मी केलो ना माझ्या पत्नीचा परमात्मा होणार आहे, मी केलो म्हणून सातसंगजी ना माझ्या मुलांचा परमात्मा. म्हणून माताजींनी या वर्षी केलेले की आत्मचिंतन. मग सातसंगजी तन म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही आणि सातसंगजी धन म्हणजे पण माझं नाही. हे सर्व सातसंगजी समर्पित केलं गुरुचरणावरती आणि हे सर्व समर्पित झाल्यानंतर मग काय शिल्लक राहतो? आता सातसंगजी फक्त या शरीराला पुरतात. आज शरीराची उंचाई 5 फूट 4 इंच. ह्या शरीराला पुरता जर विचार केला तर या 5 फूट 4 इंचामध्ये सातसंगजी तन मन धन सर्व सातसंगजी गुरुचरणावरती समर्पित केलं. तर सातसंगजी ह्याच्यामध्ये अनेक सातसंगजीची वस्तू आहे ना, तर निरंकार परमात्म्याचा अंश जो आत्मा आहे तो आहे. मग मला गुरुनं काय सांगितलं की तू त्याला मान, परंतु सातसंगजी जे मानायला सांगितलं ना ते सोडतोय आणि तन मन धन म्हणजेच मी आहे, हा संसार म्हणजे माझा आहे, हा सातसंगजी या भावानं मी सातसंगजी ज्ञानोत्तर भक्ती करते. त्यामुळे सातसंगजी मला रिझल्ट मिळत नाही. मी सातसंगजी इथं येऊन जर शरीर म्हणून जर बसून मी सत्संग सेवा सुरू करत असेल तर सातसंगजी माझी आध्यात्मिक उन्नती होणार नाही. मग कसं होणार ते? सातसंगजी मी अभ्यास करतोय एक वेगळा आणि सातसंगजी मी रिझल्ट एक वेगळाच अपेक्षा करतोय सातसंगजी.
मग शरीर आणि क्षेत्राच्या निगडीत ज्या संबंधित गोष्टी आहेत ना, ज्या काही मला मिळणार आहेत जीवनामध्ये कमी जास्त होणार नाही, या सर्व साधने कशावर अवलंबून आहे तर शरीरशाही सांगतात की शिव अशुची अरे नराया जगती तुझला कोणी सगी साकेले जाती सगळे तुझ्या कोणी जीव एका जात असे माय रडे तेव्हा धाईला एक बतू तुझ घेऊन जाती सुतदारा करणे रडुनी तुझ्या गुणांना आठवती. माझ्या जीवनामध्ये जे चढउतार येतात ना त्याचा सात्संगाची मी ताळमेळ सत्संगचा सुमन करतो याच्याशी लावतो. आत्ता ज्या वर्तमानामध्ये मी म्हणतो ना मी एवढी सत्संग केली, मी 10,000 सेवा केली, मी 20,000 सेवा केली, मग माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग का याचं उत्तर शेवटच्या ज्ञानामध्ये दिलेलं आहे. शेवटच्या म्हणतात की शिव अशिवची कर्मे करशी तीच तुझ्या संगे येते अवतार हरी सर्व जगाची होती. मग सात्संगाची मी जन्माला येताना शिव अशिव कर्म सोबत घेऊन आलेलो आहोत. सात्संगाची त्याला सात्संगाची प्रारब्ध म्हणतात. म्हणून संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे की प्रारब्धाची भेटे सुख, प्रारब्धाची भेटे दुःख, प्रारब्धाची वाढे मान, प्रारब्धाची भेटे धन, सोस करसी वाया भज मना पंडित राया, प्रारब्धाची भरे पोट तुका करे बोबाट. मी तर सात्संगाची म्हणलं ना मला सुख मिळायला पाहिजे, मला मान मिळायला पाहिजे, मला धन मिळायला पाहिजे, तर संत तुकाराम महाराज म्हणतात की सर्व तुझ्या प्रारब्धावरती अवलंबून आहे. म्हणून शेषाही तरी शिव अशिवची कर्मे करशी तीच तुझ्या संगे येते. मग जर प्रारब्ध नाही असं जर मानायचं झालं, एक सात्संग थोडंसं 2 मिनिटं आपण चिंता करूया. जर प्रारब्ध नाही असं जर मानायचं झालं तर सात्संगाची माझ्या परिवारात मी 3 भाऊ आहे. आमची आई एक आहे, माझी आई एक आहे, आमच्या तिघांची पण भावांची, तिघांची वडील एक आहे. मग 3 जण सात्संगाची एकाच उदरातून आम्ही जन्म घेतला. मग आमचा स्वभाव सर्वांचा सारखा राहायला पाहिजे, आमचा व्यवहार एकच राहायला पाहिजे, आमची कपडे लत्ता पहिरण्याची पद्धत एकच असायला पाहिजे. मग ही सगळी वेगळी का? याला कारण काय? सात्संग एक सात्संगाची भाव असतो तो चांगलं शिक्षण घेऊन चांगला IAS क्लासवर अधिकारी बनतो, एक भाव असतो तो शेतकरी बनतो, एक भाव असतो तो छोटासा उद्योग करतो सात्संगाची. मग हे जी तफावत दिसते ना सात्संगाची, ही तफावत आणि ब्रह्मज्ञानाचा सत्संगाच्या सुगमचा काही संबंध आहे. त्याचं उत्तर शैली होतं की शुभ शिवची कर्मे कशी तीच तुझ्या संगे येते. हा जीव येताना जन्माला स्वतंत्र आलेला आहे आणि हा जीव ब्रह्म गुरुचरणावरती आल्यानंतर प्रत्येकाचं कर्म वेगळं घेऊन आलेलं आहे आणि ते कर्म सात्संगाची जो भोगतो ना त्याला प्रारब्ध म्हणतात आणि वर्तमान सात्संगाची समयाला मी जे कर्म करतो तो पुरुषार्थ आहे. सात्संग भोगणं प्रारब्ध हे सात्संगाची मला पर्यायच नाही, तो मला भोगावं लागेल. आणि ते जर प्रारब्ध मी आनंदाने बघत असेल ना मग तो शिखर पेय जातू बंदी मालिका शुक्राने भक्ती. ते जर सात्संगाची प्रारब्ध मी आनंदाने भोगलो तर त्याला प्रतिकर्म माझं तयार होणार नाही. आणि ते जर प्रारब्ध मी दुःखी कष्टी होऊन भोगलो ना तर सात्संगाची परत मला सात्संगाची ते जसं की कर्ज व्यावसायिक येतं ना तसं ते परत मला जास्त भोगवणार. बरं कुठंपर्यंत भोगावं लागणार? जोपर्यंत मी स्वतःला तन मन धन आहे, हे तन म्हणजे माझा आहे, मन म्हणजे मी आहे, जोपर्यंत सात्संगाची ब्रह्मज्ञानानंतर ज्ञानोक्त भक्ती करत असताना अहंकार अज्ञानता जोपर्यंत माझ्या मनामध्ये वास करून आहेत ना तोपर्यंत मला हे प्रारब्ध भोगावं लागेल. मग बऱ्याच वेळेला इथून महापुरुष दाखले देतात की एकदा गुरुची कृपा झाली की आपल्याला प्रारब्ध भोगावं लागेल. एक अभंग देखील एक सात्संग एका जनार्दनी भूम प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होतो सात्संगाची, परंतु ती माझी अवस्था बनली का? ज्या क्षणी मला ब्रह्मज्ञान झालं त्या क्षणी ती माझी अवस्था बनली का? सात्संग भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातले प्रसंग आहे. भगवान गौतम बुद्ध सात्संगाची जंगलात नदीकडेला बसलेले होते, राजपरिवारातले होते. सात्संगाची परिवारामध्ये सात्संग त्यांचे घरचे सदस्य जी की सात्संगाचे कटोरा असायचे आणि कटोरावरून खीर त्यांच्यासाठी घेऊन आले खाण्यासाठी. दास सात्संगाची त्यांच्या जीवनचरित्र बनवत असताना मालिकेमधला प्रसंग तुमच्या चरणावरती ठेवतोय, कदाचित शब्द भाव मागवले असतील शक्ती तुम्ही समजून घ्या. तर त्यामध्ये असं दाखवलं की सात्संगाचे भगवान गौतम बुद्ध नदीकडला बसलेले असतात ध्यान लावून. ते परिवारातील सदस्य येते ती खीर त्यांना देते, ते खीर खातात. खीर खाऊन आल्यानंतर ते जे कटोरे असते ना ते घेऊन सात्संग ते नदीकडे जातात आणि नदीकडेला गेल्यानंतर सात्संगाची ते कटोरा जो असतो ते हातात धरतात आणि म्हणतात की मी जर खरोखर बुद्धत्वाला गेलो असेल, मला जर खरोखर बुद्धत्व प्राप्त झालं असेल तर ही जी कटोरी आहे ना ही पाण्याच्या उलट प्रवाहित होईल. म्हणजे मला खरोखर ती जर अवस्था प्राप्त झाली असेल, मला खरोखर जर ते ज्ञान प्राप्त झालं असेल तर ते जे रिकामं कटोरं होतं ना ते पाण्याचा प्रभाव जर ह्या दिशेला आहे ना तर ते कटोरा उलट दिशेला वाहील. आणि असं जर झालं तर मी सिद्ध होईल की माझ्या मनाला मी पक्क समजेल की मी बुद्धत्व मला प्राप्त झालेला. अरदास केली सात्संगाची गौतम बुद्धांनी आणि ते कटोरं
त्या पाण्यामध्ये सोडलं. सोडल्या क्षणी सासंगजी ते पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध ते सासंगजी वाहू लागले. गौतम बुद्धांना 100% गॅरंटी झाली की मला बुद्धत्व प्राप्त झालेला आहे. त्याला म्हणायचं एका जनार्दनी भोग प्राप्ताचा हरिकृपेचा नाश. त्या क्षणी मला ती अवस्था प्राप्त झाली असेल, त्या क्षणी जर माझा देहभाव गळून पडला असेल, त्या क्षणापुरताच नाही सासंग, त्या क्षणापुरती जर देहभाव गळून पडल्यानंतर जर जागृत झाला तर परत मला ते माझं कर्म मला भोगावं लागणार. सासंग शुभचिंती कशी तुझ्या संगी एक हरिण सर्व जगाची कृपा. एका जर परमात्म्याबरोबर माझं नातं जुळलं त्या क्षणी जर सासंगी निरंतर परमात्म्याबरोबर माझी एकरूपवाणी अवस्था प्राप्त झाली, त्या क्षणी जर माझा देहभाव निघून जाऊन जर मी आत्मभावामध्ये प्रवेश केला आणि तो माझा आत्मभाव निरंतर टिकून राहिला, मग म्हणायचे सासंगी एका जगाची हरिकृपेचा नाश झाला. परंतु जर मी परत जर सासंगजी तन मन धन आहे म्हणून जीवन जगत असेल ना, तर मग सासंगजी ह्याच्याशी लागू झालेले नियम सासंगजी मला भोगायला, त्याला पर्याय नाही. म्हणून जे भोग भोगतो ना ते भोगत असताना तर मालिकचा शुक्रिया करायचा आहे. शुक्र की ज्यातून मालिका शुक्र नाही भक्ती आहे, दिले शिकवे कोला परत आला नाही. जर सासंगजी माझ्या कर्म सासंगजी भोगत असताना जर माझ्या मनामध्ये गिला शिपा येत असेल ना, तर मी एक प्रकारे तक्रार केल्यासारखा. मग विचार करा, माझी जशी गौतम बुद्धांची ती अवस्था बनली तशी माझी अवस्था बनली का? मी स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणून घेतो का? मी ब्रह्मज्ञानी आहे का? समोरचा म्हणतो म्हणून मी ब्रह्मज्ञानी स्वतःला समजतो. शंशरी दिले जर प्रमाण माझ्या जीवनामध्ये जर लावायचं झालं तर निरंकार ज्या हृदय बैसला ब्रह्मज्ञानी तया म्हणते. जर निरंकार परमात्मा माझ्या हृदयामध्ये निरंतर वास करत असेल, त्याचा अनुभव मी घेत असेल ना, तर मी ब्रह्मज्ञानी आहे. तर मी सासंगची देहभावनेच्या वरती आहे, तर मी आत्मभावामध्ये जीवन जगत आहे, तर मी सासंगची गुरु त्यांचे निरंकार को जाना है पहचाना है इसे एक मी को जाना है असे मी इसको पाहणे, तर मला ह्याची प्राप्ती झालेली आहे. आणि ह्याचं जर ताळमेळ सासंगची मला लागत नसेल ना, तर मग प्रगती करणं खूप गरजेचं आहे. मग ते सासंगची राजदूताचे भाव मला लागू होतात की मी अजून शरीर म्हणून जीवन जगत आहे, मी अजून शरीराशी निगडीत सासंगची इच्छा अपेक्षामध्ये अडकलेलो आहे. निश्चित सात्संगची जे ब्रह्मज्ञान तत्कालीन सात्संगची एक शिष्याने दिलं तेच ब्रह्मज्ञान आज आहे. मग ती अवस्था का बनत नाही? देव पहावी असे की देवाची म्हणून गेलो, हा सात्संग संतांचा अनुभव आहे. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर माझा अनुभव काय आहे? मी शरीराच्या वरती गेलो का? मी शरीराच्या वरती उठून ज्ञानाची भक्ती करत आहे का? माझा एकट्याचा प्रवास गुरुमतानुसार व्यवस्थित सुरू आहे का? हे माझं मला चिंतन करावं लागणार. त्यावेळेस सात्संगची माझी कुठे प्रगती होणार आहे ना की सात्संग कोण किती वाजता आपण काय करतोय ह्याच्याशी आणि ज्ञानोत्तर भक्तीचा सात्संगची काही संबंध नाही. मग देव भावाशी होऊन गेलो, देवाची होऊन गेलो, हा तुकार महाराजचा अनुभव आहे. ज्ञानेश्वरी मध्ये गोवी ऐकायला मिळाले की सात्संग सर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सरिसाची काय तर आहे सात्संग काय अभ्यास नाही सात्संगची वस्तू होणी मोठी ऐसा कोण असे गोवे आहे सात्संगची. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की काना वचनाची भेटी सरिसा मै केटी वस्तू होणी होती ऐसा कोणी. मग कानाची वचनाची ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव काय की सात्संगची कानाची आणि वचनाची भेटी झाल्यानंतर तो वस्तू होऊन उठतो. कान म्हणजे सात्संगची साधक आहे आणि वचन म्हणजे सद्गुरू आहे साधक. मग सद्गुरूचा आणि साधकाचा सात्संगची भेट झाल्यानंतर तो स्वतः वस्तू होऊन उठतो. हा ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. मग मला ब्रह्मज्ञान झाल्यानंतर माझा असा काय अनुभव आहे का सात्संगची? आणि तो अनुभव मला घ्यावा अशी सात्संगची सद्गुरू माता सुशिक्षांचा प्रयत्न आहे. तो अनुभव घेणं सात्संग त्यासाठी हद्दीवाने अवतरवाने हे काय सांगितले सात्संगीने ऊपर ऊपर तैरने वाला हासिल कुछ न कर पाएगा गहराई में जो जाएगा मोती शिंकर लाएगा. मग माझं स्वरूप मी काय समजून बसलोय? मी या 5 फूट 4 इंचा कुठं सीताराम गायकवाड आहे का? ह्याच्यासाठी मला हे सात्संगची काही माझं जे आयुष्य आहे ते मला मिळाले का? तर नाही माय बापू, हे सात्संगची भोग भोगण्यासाठी हे आयुष्य मिळालं नाही. तर हे सात्संगची माझा स्वरूपामधून आणि संत अगदी स्वरूपी समावती मला सात्संग ह्याच्याशी एकमेक होऊन माझा जो शेवटचा प्रवास आहे ना तो मला ह्याच्यामध्ये समवण्यासाठी सात्संगची मला हे शरीररूपी साधन मिळालेलं आहे. आणि ते सात्संगची किती वेळ माझ्याकडे आहे हे मला माहिती नाही. सात्संग म्हणून म्हणजे अनाकानी करून सात्संगची असंच जसं की काही देवांच्या वाऱ्या करत होतो, रविवारी ज्योतिबाला जात होतो, गुरुवारी नरसोबाला जात होतो, तसं सात्संग आपण सत्संग करत असेल. क्षमा करा तुमचा मनाचा भाव तसं नसेल असं चिंतन तुमच्या चॅनलवरती ठेवतोय तर सात्संग निश्चितच मला जाणं होणं खूप गरजेचं आहे.
कारण समर्पण फक्त बुद्धीपुरतं असेल तर काही कामात नाही. समर्पण ही एक मनाची अवस्था आहे, ती निरंतर टिकणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला टिकतं ही साधसंगती माझं मन या निरंतर परिणामाच्या एहसासमध्ये निरंतर जर राहिली ना तर ती अवस्था टिकून राहते. वेळ एक मिनिट साधसंगती वेळ झालेली एक मिनिटांनी छोटंसं उदाहरण ठेवतो तुमच्या चरणावरती. दास विराम देतो साधसंगती सेवेला. एक शिष्य असतो आणि तो शिष्य साधसंगती आपल्या गुरूंना विचारतो की गुरुदेव सांगा, म्हणतो की तुम्ही काय सांगत असतात की सहज अवस्था पाहिजे, समर्पण भाव पाहिजे, ज्या ज्या अवस्थेमध्ये गुरु ठेवेल त्या त्या अवस्थेमध्ये जीवन जगायला पाहिजे, ठेवले आणि ते पैसे जे राहते चित्ते सुद्यावे समाधान, म्हणजे ते निरंतर नामस्मरण करायला पाहिजे. नामस्मरण करताना मन या निरंतर परमात्म्याशी जोडायला पाहिजे, हे तुम्ही निरंतर सांगत असता. परंतु मी ज्या ज्या वेळेला असा प्रयत्न करतो ना त्या त्या वेळेला माझ्या मनामध्ये असंख्य विचार यायला सुरुवात होतात. आता असंख्य विचार कुठले असतात, जे 84 लक्ष योनीचा फेरा चुकत आहे ना, तेवढ्या ज्या ज्या योनीमध्ये जी जी कर्म केलेली आहेत ना, ज्या ज्या माझ्या भावना निर्माण झालेल्या आहेत त्या भावना चित्ररूपाने सगळ्या साठलेल्या असतात आणि नामस्मरणाला बसलेली त्या सगळ्या समोर येतात. मग त्याला अडवायच नाही, त्याला फक्त बाजूला सांगायचं. आता त्या शिष्या गुरुला शास्त्री शिष्याला प्रश्न विचारला की माझी अवस्था अशी होती की माझ्या असंख्य माझ्या मनामध्ये विचार येतात, तर माझं मन स्थिर होत नाही, माझं मन या निरंतर परमात्म्याशी जोडत नाही, असं का होतं? आता गुरु हे गुरु असतात, सद्गुरू असतात. त्यांनी विचारलं की भक्ताची काय, त्यांच्या लक्षात आलं की भक्ताची काय अवस्था झालेली आहे. ते काय करतात, साधसंगती थोड्या दिवसामध्ये म्हैस आणतात आपल्या आश्रमामध्ये, म्हैस आणून बांधतात आणि ज्या शिष्याने तो साधसंगतीची प्रश्न विचारलेला असतो ना त्या शिष्याला सांगतात की आजपासून तुझ्या सेवेमध्ये वाढ झालेली आहे, आणखी तुझं कर्म वाढलेलं आहे. ह्या म्हैशीला तू नित्य निरंतर नदीमध्ये न्यायचं आहे आणि नदीमध्ये नेऊन या म्हैशीला आंघोळ घालायची आणि परत आणून तू आश्रमामध्ये बांधायचं आहे. आता आश्रमापासून नदी जवळ होती, ह्या म्हैशीला आश्रमामधून त्या नदीमध्ये म्हैशीला आश्रमामधून नदीकडे घेऊन जाण्यामध्ये आंघोळ घालून तिला परत घेऊन येण्यामध्ये किती वेळ त्याचा एक संपूर्ण अंदाज होता. आता व्हायला असं की म्हणजे त्या शिष्याला त्या म्हैशीला नदीकडे नेऊन आंघोळ घालून परत आणण्यासाठी दिवसेंदिवस वेळ लागू लागला. मग एक दिवस गुरुनाच्या मनामध्ये विचार आला की हा काय करतोय बघूया, एवढ्या वेळेला का लागतो. आता साधसंगती तो शिष्य म्हैशीला आंघोळ घालून रिटर्न घेऊन येत असतो. गुरुदेव साधसंगती शिष्याकडे जायला निघतात आणि साधसंगती थोड्या अंतरावरती मध्ये आल्यानंतर त्या दोघांची भेट होते. आता ज्या क्षणी भेट होते त्या क्षणी साधसंगती ते गुरु विचारतात शिष्याला की सांग, म्हणतात आता या तू आणि म्हैस आहे दोन्ही मध्ये मालक कोण आहे. तर साधसंगती तो शिष्य उत्तर देतो की मालक मी आहे, कारण ह्या म्हैशीच्या गळ्याची बाधिक दोन्ही ती दोन्ही माझ्या हातात, मालक मी आहे. आता मालक मी आहे ज्या क्षणी उत्तर मिळतं त्या क्षणी साधसंगती ते गुरुदेव काय करतात, त्याच्या हातातली दोरी कापतात. दोरी कापल्या क्षणी साधसंगती ती म्हैस असलेली ती परत त्या नदीकडे पळत सुटते आणि साधसंगती त्या नदीकडे पळत सुटते. लगेच साधसंगती तो शिष्य त्या म्हैशीच्या मागे पळण्याच्या तयारीत सुटतो, पण गुरुदेव त्याला थांब म्हणतात. आता सांग म्हणतात, आता मालक कोण आहे आणि गुलाम कोण. तर त्या शिष्य उत्तर देतो की आता मालक म्हैस आहे आणि गुलाम मी आहे. या साधसंगती हा जो साधसंगती जीवात्मा म्हणतात, हा जो साधसंगती जीवात्मा आहे ना, हा जीव साधसंगती जीव मन बुद्धीची अहंकारापासून तयार होतो. तो हा साधसंगती जीव या आत्म्याच्या अधीन राहायला पाहिजे. परंतु झाले असं की साधसंगती मन बुद्धीची अहंकाराच्या साधसंगतीचे प्रभाव या आत्म्यावरती निर्माण झालेला आहे आणि ती जी म्हैस रूपी साधसंगतीची मन आहे ना माझं, ते नित्य निरंतर पळत असतं, नदीकडे पळत असतं. आणि साधसंगतीची मी कोण आहे, तर मी या तन मन तनामध्ये साधसंगती बसलेला एक साक्षी रूपानं साधसंगती आत्मतत्व म्हणजे मी आहे. आणि मी मग काय करायचं, या मनाला यातून बाहेर कसं काढायचं, साक्षी रूपानं साधसंगती ही सर्व घटना मी बाजूला राहून बघायचं आणि मी बघितलं तर मी साधसंगती यातून बाहेर काढू शकतो. जसं की साधसंगती ती म्हैस साधसंगती त्या नदीकडे पळाली, त्या म्हैशीने मग तो शिष्य पळू लागला आणि शिष्य पळाल्यानंतर साधसंगती त्या आपल्या मनाची अवस्था त्या म्हैशीसारखीच आहे. जोपर्यंत या मनाला निरंतर परमात्म्याशी मी जोडून ठेवतो ना, ब्रह्मज्ञानाच्या अधिष्ठान घेऊन, तोपर्यंत साधसंगती त्या मनाचा मालक मी असतो. आणि ज्या क्षणी साधसंगती ह्या निरंतर परमात्म्यावर माझी नीव तुटते, माझा एहसास तुटतो साधसंगती ह्याचं मला विस्मरण होतं ना, त्या क्षणी साधसंगती आत्म्याचा प्रभाव माझ्या मनावरती पडतो आणि साधसंगती त्या मनाच्या प्रभावाखाली मी कर्म करतो आणि ते कर्माचं साधसंगती परिणाम साधसंगती मी माझ्या सुख दुःखाला कारण मी मनाच्या प्रभावाखाली कर्म करतो. ज्या ज्या वेळेला साधसंगती तुम्ही चिंतन करून बघा, विचार करून बघा, जीवनामध्ये काय कसं काढून बघा किंवा पुढं काय तुम्ही जे काय प्रॅक्टिकल जीवन जगणार त्या जीवनामध्ये निरंतर परमात्म्याचा एहसास घेऊन कर्म करून बघा, निश्चितच ते कर्म गुरुमतानुसार असणार, निश्चितच ते कर्म साधसंगती ब्रह्मज्ञानानुसार असणार.
ज्या वेळी तुम्ही सात्संगजी त्या सात्संगजी मनावरती आत्म्याचा प्रभाव निर्माण करताना त्या वेळेला म्हणजे सात्संगची मन बुद्धी सोडून देह बुद्धी सोडून आत्मबुद्धीमध्ये मी जीवन होतो ना, ते जीवनाचं सात्संगजी कर्माचं फळामध्ये रूपांतर होणे. कारण ते समर्पणवाल्या अवस्थेमध्ये जाऊन जीवन मी कर्म केलेलं असतं, ते कर्म सात्संगजी अस्तित्व त्या कर्मामध्ये नसतं सात्संगजी. मग ते सात्संग बाबा म्हणतात ना की मोहित तोही अंतर, म्हणजे ते सर्व सात्संगी जिथं मी निघून गेला तिथं फक्त तू ही तो आहे. निरंकार आणि अहंकार एका ठिकाणी राहू शकत नाही सात्संगजी. पण जर माझा अहंकार गेला असेल तर निरंकार त्या ठिकाणी वास करणार. निरंकार वास माझ्या मनामध्ये झाला, निरंकारच्या हृदय बसला ब्रह्मज्ञान त्यामध्ये निरंकाराचा वास माझ्या हृदयामध्ये झाला, तर सर्व कर्म सात्संग निरंकाराच्या इच्छेने होणार. जी कर्म निरंकाराच्या इच्छेने होणार ना सात्संग त्या कर्माचा फळामध्ये रूपांतर होत नाही. मग सात्संग मी म्हणायला तयार आहे की एखाद्या नादाने भोगताना हरिकृपेकडे सोडणं सात्संग असते. 5 मिनिट जास्त तुमच्या चरणावरती क्षमा करा. कोणताही शिकवण्याचा भाव नाही, कोणताही सात्संग अधिकारवालीला बोलण्याचा भाव नाही, परंतु सात्संग सर्वांनी चिंतन मंथन करणं खूप गरजेचं आहे. आत्मचिंतन या वर्षीचा विषय आहे. नाही सात्संग असंच सत्संग सोडून गेलो, घरी गेलो, परत पुढच्या रविवारी आलो, मला सत्संगची आठवण झाली, असं करून कुणाचं जीवन वाया जायला नको. हे भाव कोणते तुमच्या चरणावरती भाव आहे तर जाणून घेऊया सात्संगजी. आणि जे गुरुला सात्संग मला सांगायचं आहे ते मानून त्याच्याशी एक होऊन सात्संगजी ही नाट्य भक्ती करत राहूया आणि गुरुच्या कृपेस पात्र प्रेमाने सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर की जय. प्रथमतः त्यानंतर सेवा त्या पद्धतीनं सर्वांनी